वैचारिक बुद्धिमत्ता कशी विकसित होईल आपल्या गावागावामध्ये, गावातली लोक एकोप्याने कशी राहतील, आपली भावकी, आपली गावकी, आपले नातेवाईक, आपले सगळे सोयरे हे मृत झालेल्या व्यक्तीनंतर सुद्धा एकत्र कसा परिवार राहील, एकत्र कसं गाव राहील, एकत्र कसं कुटुंब राहील, एकत्र कशी भावकी राहील, याचा प्रयत्न करायला हवा. कारण बऱ्याच गावामध्ये आम्ही जातो, वडील वारले की त्या इष्टेकवरून वाद असतात, सासू वारली तर त्या जमिनीवरून वाद असतात, नंद जर वारली तर भावाला वाटतं आता प्रश्न जमिनीचा अर्धा हिस्सा देण्याचा सुटला. अशा प्रकारची गोष्टी सुद्धा आपल्या समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात. आणि म्हणून प्रत्येकाला विनंती करेन की हे समाज प्रबोधनाचं काम जे आम्ही करतोय, हे काही आम्ही उपकार करत नाही आहोत, हे महापुरुषांचं काम आहे, जे यथाशक्तीने आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवता येईल ते पोहोचवण्याचा वाहक म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, एक प्रचारक म्हणून प्रयत्न करतोय. आता विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा हेतू काय, पूर्वसंध्या आहे आणि या कार्यक्रमाचा हेतू काय, तर तुम्हाला कल्पना असेल पूर्वसंध्येचा कार्यक्रम आणि या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाचा हेतू नक्की काय असतो. कारण बरीच लोक, माझा नियम नाहीये, हा निसर्गाचा नियम आहे, जन्म होतो माणसाचा मृत्यू होऊन जातो, जन्मानंतर मृत्यू अटल आहे, हे शरीर नश्वर आहे, हे सर्व अनित्य आहे. गौतम बुद्धांनी त्यांच्या भाषेमध्ये लिहून ठेवलं, पाली भाषेमध्ये, हे सर्व अनित्य आहे. आपण जाणार आहोत, जन्म घेतो तसं आपण एक दिवस जाणार सुद्धा आहोत. दुःख किंवा शोक व्यक्त करण्याचा कार्यक्रम नाहीये. हा कार्यक्रम कशासाठी आहे, ज्या युगपुरुषाच्या, महापुरुषांच्या किंवा ज्यांची पूर्वसंध्या आज आहे, त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये कोणतं कार्य केलं, कसं चांगलं काम केलं, वाईट गोष्टींना कसा विरोध केला, समाजाच्या कामी किती आले, याचं चिंतनाचा कार्यक्रम म्हणजे पूर्वसंध्येचा कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणजे आपण जिवंत असताना आपण किती चांगल्यातलं चांगलं काम करू शकतो याचं उत्तम व्यावहारिक उदाहरण आपल्याला ज्या दिवशी सापडतं, त्या दिवशी आपण मृत जरी झालो तरी त्यानंतर आपला संदर्भामध्ये काही लोक चांगल्या पद्धतीचा विचार करू शकतात. हा लोकांपर्यंत विचार रुजवणं आता काळाची गरज आहे. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे, जेवढा लवकर बसताय तेवढं बसून घ्या. कुणी गडबड न करता पुढं पुढच्या खाली आहेत, मागे असाल तर तुम्ही पुढे येऊन बसा. कुटुंबावरती दुःख आलेलं आहे. मी एक फार महत्वाच्या उदाहरणापासून या प्रवचनाची, प्रबोधनाची सुरुवात करणार आहे. मित्रांनो, बांधवांनो, आपण ज्या कांबळे कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत, आजूबाजूच्या शेजारच्या गावामधून पण आमचे बांधव आलेले आहेत. रत्नांबे साहेब उचल्या गावचे, चंदने सर आहेत, ही सर्व मंडळी आजूबाजूच्या गावातून सुद्धा आलेली आहे. म्हणजे समाज प्रबोधनाचा विषय किती महत्वाचा असतो, ज्यांना ज्यांना महत्व कळतं ते शेजारच्या गावातून सुद्धा या ठिकाणी येतात. मुरबाड या गावामध्ये माझी आंबेटेंबे या गावापासून सुरुवात झालेली आहे. आंबेटेंबे येथे बाबासाहेब आंबेडकरांचा आजोल आहे आणि त्या स्मारकातून पहिल्यांदा माझं 7 वर्षापूर्वी भाषण झालं आणि त्यानंतर मी सातत्याने या ठिकाणी येत आहे. मी आपल्याला विनंती हीच करेन का, मी वयानं लहान आहे परंतु आपण जास्तीत जास्त ऐकण्यावरती भर द्यावी. बाल्या आपलाच आहे का हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल माझ्या बोलण्यामधून. कधी कधी काय होतं, बऱ्याच लोकांमध्ये जातीचा एक अंकुश असतो, बोलणारा मुलगा बोलतोय चांगला पण आपलाच आहे का नक्की, बरोबर काय ताई, बरं भालेराव मॅडम बरोबर बोलते का, असंच लोकांमध्ये एक संभ्रम असतो का बोलणारा आपलाच आहे का. त्यामुळे प्रत्येकाने निसंकोचपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. जे जे काही असणार आहे ते माझं काहीच नाहीये, राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचं आहे, सिद्धार्थ गौतम बुद्धांचं आहे, सम्राट अशोकाचा आहे, सम्राट बळीराजाचा आहे, आमचं काहीच नाही. आम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचवतोय. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की एक स्त्री अशी की पूर्णपणे शोक व्यक्त करते आणि तिला दुःख कोणता झालेला असतो, तिचा मुलगा लहान वयामध्ये तिला सोडून गेलेला आहे. एका जनावराने दंश केला सापानं आणि तिचा मुलगा तिला सोडून गेला. ती स्त्री वनवन वनवन गावागावामध्ये भटकते, कुणी डॉक्टर, कुणी आयुर्वेदिक इलाज करणारा, कुणी ऋषीमुनी, कुणी असा एखादा बौद्धाचार्य, कुणी असा एखादा अनुयायी जो माझ्या मुलाला जिवंत करू शकतो. अशा पद्धतीने ती स्त्री गावागावामध्ये फिरते की माझा मुलगा मृत झालेला आहे, मेलेला आहे, त्याला जिवंत करणारा कुणी माणूस आहे का. तर एक तिरस्थ व्यक्ती त्या स्त्रीला सापडतो आणि तो तिरस्थ व्यक्ती काय म्हणतो की दुःख झालेला आहे, शोक झालेला आहे, मृत व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही. आज आपण कांबळे कुटुंबाची उद्याची शोक सभा, आज त्याचा पूर्वसंध्या आहे, आपण त्याचा शोक कितपर्यंत करायचा याचं उत्तम उदाहरण गौतम बुद्धांनी दिलेलं आहे. ती स्त्री वारंवार गावागावामध्ये
फिरते आणि ती विचारते, माझा मुलगा मृत झालेला आहे, माझा मुलगा मृत झालेला आहे, माझ्या मुलाला जिवंत करणारा असा कुणी मुनी आहे का, ऋषी मुनी आहे का, एखादा डॉक्टर आहे का जो माझ्या मुलाला जिवंत करेल? आणि एका तिरस्थ व्यक्तीने तिला सांगितलं, तुम्हाला फक्त एकच मुलगा जिवंत करणारा व्यक्ती सापडेल, ज्याचं नाव सिद्धार्थ आहे. त्या सिद्धार्थ गौतमाकडे तुम्ही जा. त्या वाटेने ती स्त्री चालत जाते आणि थोड्याच वेळामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध प्रवचन करून शांत बसलेले होते. सिद्धार्थ गौतमांच्या चरणी त्या मुलाला ठेवते, जो मृत झालेला मुलगा आहे. पण ती शोक काय व्यक्त करते, एकच माझा मुलगा होता, तोही मला सोडून दिला, उभ्या आयुष्याचा आधार मला सोडून गेलेला आहे. मला भविष्यामध्ये म्हातारपणामध्ये सुखाचं छत्र देणारा, छाया देणारा माझा मुलगा मला सोडून गेलेला आहे. त्या मुलाला जिवंत करावं म्हणून ती गौतम बुद्धाच्या पायाजवळ ठेवते आणि ती गौतम बुद्धाला विनंती काय करते, स्त्री, माझा मुलगा मला सोडून गेला. बुद्धांना म्हणते, याला जिवंत करा. मला तिरस्थ व्यक्तीने सांगितलं की गौतम बुद्ध नावाचा व्यक्ती आहे जो तुमच्या मुलाला जिवंत करू शकतो. मात्र बोध वेगळा होता, सांगण्याचा हेतू वेगळा होता. गौतम बुद्ध त्या स्त्रीला सांगतात, तुझा मुलगा तुला सोडून गेला. अगदी बरोबर आहे. आपण कुठपर्यंत शोक एखाद्या व्यक्तीचं करायचं याचं उत्तम उदाहरण गौतम बुद्धाच्या चरित्रातून सापडतं. गौतम बुद्ध तिला काय म्हणतात, ताई, तुझा मुलगा तुला सोडून गेला, मला या गोष्टीचं दुःख आहे, परंतु मी तुझ्या मुलाला जिवंत करेल, पण त्यापूर्वी एक अट आहे. तुला शोक झालाय, तुला दुःख झालाय, तुझा पूर्ण काळीच कळवळतंय, तुला दुःख झालेला केवळ नाहीये, तर तुला विचार पडले की माझं भविष्याचं काय, माझा मुलगा जो मला म्हातार वयामध्ये पाहणारा होता, तो मुलगा मला सोडून गेला, माझ्या म्हातारपणाचं काय विचार तू जर ताई करतेस, तर एकच विनंती आहे, तुझा मुलगा भरल्या पावलाने मी उभा करतो. फक्त काय कर, तू 5 घरामध्ये जा, आजूबाजूच्या शेजारच्या गावामध्ये जा आणि शेजारच्या गावामध्ये काय कर, फक्त एकच मागणी कर, मुठभर फक्त मला धान्य द्या, मुठभर मला फक्त धान्य द्या. गौतम बुद्ध तिला काय सांगतात, तुझ्या मुलाला मी जिवंत करतो, मेलाय ना, सोडून गेलाय ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मुलाला भरल्या पावलाने उभा करतो. फक्त काय कर, आजूबाजूच्या शेजारच्या गावात जा, 5-5 घरामध्ये फिर आणि फक्त मुठभर धान्य हातामध्ये घेऊन ये. पण अट फक्त एकच आहे, त्याच्याकडेच मुठभर धान्य मागायचं, ज्याच्या घरामध्ये कुणीच मृत हयातीमध्ये झालेला नाही. शेवटी ती मुलगी जाते, घराघरामध्ये फिरते, लोकांना दया याचना करते. गौतम बुद्ध नावाचा व्यक्ती माझ्या मुलाला जिवंत करणार आहे, फक्त एकच विनंती आहे, मुठभर मावल्यानं मला फक्त धान्य द्या. ते धान्य तिच्या पदरामध्ये पडतं आणि मुठभर धान्य घेऊन ती स्त्री पुन्हा प्रश्न विचारते, मला तुम्ही धान्य दिलं खरं, पण तुमच्या घरामध्ये, तुमच्या हयातीमध्ये कुणी मृत झालेला व्यक्ती या ठिकाणी आहे का? तर ती स्त्री काय सांगते, धान्य देणारी, हो, माझी सासू 2 महिन्यापूर्वी वारली. ती पुढच्या घरामध्ये जाते, पुन्हा ती धान्य घेते आणि पुन्हा ती विचारते, तुमच्या घरामध्ये कुणी मृत झालेला आहे का? हो, माझा सासरा 2 महिन्यापूर्वी वारला. ती पुन्हा पुढच्या घरामध्ये जाते, तुमच्या घरामध्ये कुणी दुःख झालेला आहे का? माझे दीर नुकताच वारले. ती वनवन भरकटते, वनवन फिरते, प्रत्येकाच्या घरामध्ये मृत झालेला व्यक्ती तिला सापडते. शेवटी ती गौतम बुद्धाजवळ येते आणि एकच हात जोडून विनंती करते, बुद्धांना सांगते, तुमचा बोधी मला आज सापडली. ती कोणती होती? प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख आहे, मला असा कुणीच सापडला नाही ज्याच्या घरामध्ये दुःख मला सापडलं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये शोक आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी ना कुणी मृत झालेला आहे. माझा मुलगा मृत झाला, याच्यात काही वावग? शोक कुठल्या गोष्टीचा करायचा? कुणासाठी करताय? खोटं प्रेम करायला हा आपला समाज पुढे असतो. एखाद्या घरामध्ये दुःख होतो, प्रचंड लोकांना दुःख होतो, प्रचंड शोक उठतो, पूर्ण गावावरती संकट येतं, पण त्या संकटामध्ये शोक कुठपर्यंत करायचा? गौतम बुद्धाने सांगितलं, हे शरीर नश्वर आहे, हे शरीर नश्वर आहे, या शरीराला एवढं सांभाळा की तुमच्या दुःखाचं कारण तुमच्या आतमध्ये आहे, पण तुम्ही तुमच्या सुखाचं कारण कुठे शोधताय? समाजामध्ये. तुमच्या सुखाचं कारण समाजात नाही, तुमच्या दुःखाचं कारण हे तुमच्या आतल्या मंदिरात आहे. हे तुमचं मंदिर, हे तुमचं देवाला एवढं स्वच्छ असलं पाहिजे की तुम्हाला कधी दुःखच येता कामा नये. बघा, मी प्रबोधनाची सुरुवात करतोय, दादांना मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा पटवून सांगण्याचा प्रयत्न करतोय की दुःख प्रत्येकाकडे आहे. तुमच्या मनामध्ये दुःख आणि तुम्ही दुसऱ्याकडे सुखाची अपेक्षा करताय, काही गरज नाहीये. बुद्धाने काय सांगितलं, स्वच्छ करायचं आहे ना, तर स्वतःचं अंतर्मन स्वच्छ करा. ज्या अंतर्पणामध्ये तुमच्या दुरेप्रती, तुमच्या सासूप्रती, तुमच्या जावयाप्रती, तुमच्या धीराप्रती, तुमच्या सासऱ्याप्रती प्रचंड राग आहे, दुष्ण आहे, प्रचंड चीड आहे, प्रचंड शिव्याची मानसिकता आहे, ही जर तुमच्या मनात असेल आणि जर तुम्ही सुखाच्या शोधात असेल, तर तुम्हाला सुख कुठे सापडणार आहे का? सापडणार आहे का? एक प्रश्न विचारतो, माझी भाषा सर्वांना कळते ना? कळते का? सर्वांनी हात वरती करा.
कळते सर्वांना? कारण मी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातला आहे, त्यामुळे प्रश्न असा होतो की ल चा ल फक्त होईल. कारण अख्ख्या कोकणामध्ये आमचा मास्तर पण ल चा लच करतो. बरोबर का? बाळाचा बाळाच होतो. बरं आपला माल आहे मामा, रास आहे ना, ल येतच नाही कुणाला. तर तेवढं फक्त सांभाळून घ्या. दादानो फार महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, चिंतन करणार आहोत की दुःख कुणामुळे येते तर शोक करू नका. गौतम बुद्ध काय सांगतात? जन्म झाला त्याआधी तुमचा मृत्यू अटल आहे. फक्त त्या मधल्या गॅपला कसं भरायचं, फिलिंग द ब्लँक्स, कशा तुमच्या गाळलेल्या जागा भरता येतील याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. म्हणजे जन्माची तारीख निश्चित आहे, मृत्यूची निश्चित आहे का? आहे का मॅडम? आहे नाही अजिबात. जन्माची तारीख निश्चित आहे, मृत्यूची तारीख निश्चित नाही. मग तुम्ही जन्म घेता, तुमचा मृत्यू होतो, ह्या 2 तारखा जिवंत राहतात. माझा पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यात कार्यक्रम होता, जयंतीचा कार्यक्रम आटपला आणि एक सासू रडत रडत माझ्या जवळ आली आणि ती सासू काय म्हणते, 14 एप्रिल फार मोठा उत्सव असतो, माझ्या सुनेनी थोडी कल काढली असती तर 13 तारखेच्या बदल्यात माझा नातू 14ला जन्माला येणार होता. वा, येऊ द्या ना 14ला. लय मोठा पराक्रम नातवाने केला असता. नातू काय पराक्रम करते शिवले कॉलेजला जाऊन पाहायला पाहिजे आपण. म्हणजे दुःख कुठल्या गोष्टीचं? आपल्या दुःख आपल्या जन्माच्या तारखेचं नाहीये, दुःख पराक्रमाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलला जयंती असते, 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची असते, 26 जूनला शाहू महाराजांची असते, 11 एप्रिलला ज्योतिराव फुल्यांची असते, 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची असते, 12 जानेवारीला जिजाऊ साहेबांची असते. आता सर्वांच्या जयंती असतात, पण त्या जयंतीला तुमची पोरं जन्माला आली नाही म्हणून तुम्ही जर दुःख करत बसणार का? दुःख करत बसणार का? तर ती सासू मला काय म्हणते, रोशन पाटील 13 तारखेला 11:52 माझा नातू जन्माला आला. थोडे म्हणते 7 मिनिटं थोडी कल काढली असती तर 7 मिनिटं. म्हटलं कशाला? 14 एप्रिलला. म्हटलं 14 एप्रिलला बाबासाहेबांची बराबर. बाबासाहेबांचा इकडं फोटो, माझं इकडं. जयंतीच्या दोघांच्या पण शुभेच्छा. वा वा, पोरं कर्तृत्वाने मोठी करायची असतात. गौतम बुद्ध काय सांगतात? आपल्या जगण्याचा दर्जा आपल्या विचाराच्या गुणवत्तेवरती अवलंबून असते. जशी गुणवत्ता तसा तुमचा दर्जा. बाबासाहेबांचा दर्जा किती आहे? 32 डिग्र्या. किती वयात? मी म्हणत नाहीये कोलंबिया विश्वविद्यालयाने दखल घेतली. काय कमी वयामध्ये सर्वाधिक जास्त हुशार विद्यार्थी कुणी असेल, 2005 ला कोलंबिया विश्वविद्यालय काय म्हणतंय की 250 वर्ष पूर्ण झाली. 250 वर्षामध्ये 250 विद्यार्थ्यांमध्ये जगभरामध्ये आम्ही चालणी लावून सापून काढले विद्यार्थी. त्या 250 वर्षातल्या 250 विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट रँक न पास होणारा विद्यार्थी जर कुणी असेल तर त्यांनी तेव्हा सांगितलं, दी ओनली अँड द ओनली वन इन द ब्रिलियंट द वन, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगात बाबासाहेबांचा नंबर आहे. जग काय म्हणते? दी ओनली अँड द ओनली वन इन द ब्रिलियंट द वर्ल्ड, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगात. आणि आम्ही त्यांना या नारळीमध्ये काय म्हणतो? दलितांचे कैवारी, दलितांचे उद्धारक, दलितांचे कैवारी, दलितांचे उद्धारक. आणि जग बाबासाहेबांना काय म्हणतं? या जगाला घडवण्यामध्ये बघा, गांभीर्याने सर्वांनी विचार करा. ज्या बाबासाहेबांना आम्ही नतमस्तक होतो, 14 एप्रिलला आमचा मुलगा जन्माला आला नाही म्हणून आम्ही दुःख व्यक्त करतो, शोक व्यक्त करतो, नाराजी व्यक्त करतो. अरे कार्यकर्तृत्व कसे असावे हे बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकावं. बाबासाहेबांना जग काय म्हणतं? 250 वर्षातला एकच विद्यार्थी आमच्याकडे आहे. बसून गेलो अशा पुढच्या लावा, म्हणजे मागे राहणार नाही. आणि तुम्ही बसूनच घ्या, येतील ते मागे बसतील. कोणी लिंक तोडू नका, म्हणजे तुमचं ऐकणं डिस्टर्ब झालं तर तुम्हाला तेवढं लक्षात येणार नाही मुद्दा मला काय सांगायचं. कारण मला परत रात्रभर प्रवास करून आमचा उद्या मोर्चा त्या बेलापूरमध्ये आमच्या बहिणीवरती 3 ब्राह्मणांनी बलात्कार करून तिला ठार मारली. तुम्हाला कल्पना असेल त्याचा मोर्चा, म्हणजे रात्रभर मला प्रवास करून परत जायचं आहे. त्यामुळे जास्त उशीर मी पण घेणार नाही. तुम्ही नीट ऐका. मोठ्या संख्येने तुम्ही सहभागी झालात, तुमचे खरंच धन्यवाद व्यक्त करतो. म्हणजे विषय काय आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जग काय म्हणतं? जगामध्ये विद्वान विद्यार्थी, जगात तुमचा नातू जन्माला आला नाही 14 एप्रिलला, आहे का तालुक्यात तरी विद्वान? तालुक्यात तरी आले का पहिल्या नंबरनं? बाबासाहेबांची तुम्ही बराबरी करता. बाबासाहेबांचं किती योगदान आहे जगात?
जगात पहिला नंबरचा विद्यार्थी आजही रेकॉर्ड ब्रेक आहे, कुणीच रेकॉर्ड तोडला नाही. 2024 अजून एकही विद्यार्थी जन्माला आला नाही. आणि सासू दुःख काय करते, नातू म्हणते 14ला जन्माला यायला. कशाला वाशीला काशी घालायला, कशाला? नातू 14 एप्रिलला जन्माला येऊन करल काय? त्याला अजून तालुक्याला पहिला येता येत नाही. मग बाबासाहेबांकडे आम्ही पहिली गोष्ट कोणती शिकावी, तर बराबरी कुणाची करावी. बाबासाहेबांनी पण केली ना. बाबासाहेबांनी आदर्श घेतला ना. आदर्श कोणत्यांचे होते या महत्वाच्या मुद्द्यात आपण चर्चा करणारच आहोत. बाबासाहेबांविषयी जग काय म्हणतं माहितीये का? मेकर्स ऑफ युनिवर्स. जगाला घडवणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये भारतातली 4 नावं आहेत. एकूण 100 नावं काढली. आणि ते ऑक्सफर्ड विद्यापीठ काय म्हणतं, 100 लोकांच्या यादीमध्ये 4 नावं भारतातल्या मातीत आहेत, आपल्या शेणा मातीतली आहेत. तिथल्या कुणब्याच्या कोणाला कळू द्या की आमचा कुणबी जगाला घडवण्यामध्ये आहे. पण आमच्या बांधवाला माहिती ना आमचा कुणबी जगाला घडवण्यामध्ये होता. आज आमची दुर्दशा एवढी झालेली आहे की आमचा कोण परका कोण, आमचा महापुरुष कोण परक्याचा महापुरुष कोण, आमचा नातेवाईक कोण परकाचा नातेवाईक कोण, आम्हाला काही माहिती नाही. आमच्या जवळच्यालाच आम्ही लांब करून बसलो. जगाला घडवणाऱ्या 4 लोकांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? कुणबी कुळात जन्माला येणारे तथागत सिद्धार्थ सिद्ध शाक्य अर्थात गौतम बुद्ध जगाला घडवणार, ज्याची नाल कुणब्यांसोबत ऐकल्या. 2 नंबर सम्राट अशोक, 3 नंबर वर्धमान महावीर आणि 4 नंबर तुमच्या आजोपंजोबा सोबत लहानाचे मोठे झालेले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला घडवणाऱ्यांच्या यादीत पहिले आहेत. आणि आमच्या पोरगा गावाला घडवण्यात पण योगदान नाही, पण जन्म कधी पाहिजे त्याला? किती पाहिजे? किती? 14. वा रे वा. गावाला पण नाही. बाबासाहेब जगाला घडवत आहेत आणि आमचा गावातल्या कुटुंबात टिकत नाही. सासू मेली तर उद्या प्रॉपर्टीवर भाग. आता बहिणी आपल्या घरी येत नाही सध्याला, येतात का? आता रक्षाबंधनचा कार्यक्रम होत नाही कुणब्यांमध्ये, कारण निम्म्या कुणब्यांच्या मुली कोर्टात आहेत भावाच्या विरोधात. सासू मेली, जमीन विकली, भावाने हिस्सा दिला नाही, बहीण गेली कोर्टात. तिला कोर्टात जाण्याचा पण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. याची जाणीव आम्हाला करून द्यायची या समाज प्रबोधनातून. हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम सत्यावर आधारित आहे. हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणा लावणार आहे. आमच्याकडे धोतरवरती येऊन खोटं सांगून जातात आणि त्या महिला फसतात. आम्ही धोतर आणि हा पायजामा का घातलाय माहितीये, हा कुर्ता का घातलाय माहितीये का? कारण या गादीचं तुकाराम महाराजांनी एवढं महत्व पटवून सांगितलं, एवढं महत्व पटवून सांगितलं, ते पटवलेलं महत्व संपून गेलं, पण आमची समाज सुधारलेला नाही. आणि म्हणून समाज प्रबोधन समाज सुधारण्याचा उत्तम मार्ग आहे. मग तो मार्ग कसा असू शकतो याच्यावरती जाहीरपणे आम्ही भाष्य करतोय. दादांनो, बाबासाहेब आंबेडकर जगाला घडवण्यामध्ये असतील, मग भारतात एवढं मोठं योगदान आहे. अरे ज्यांना तुम्ही भारतरत्न ही पदवी देऊन मागणी केल्यानंतर तुम्ही विभूषित केलं, पण तुम्ही ऐकून हैराण व्हाल. ज्यांना तुम्ही महात्मा म्हणता त्यांचं जगाच्या यादीत नाव नाही. ज्यांना तुम्ही लोकमान्य म्हणता त्यांचं जगाच्या यादीत नाव नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही दलितांचे कैवारी म्हणता, पण बाबासाहेब आंबेडकर जगांच्या यादीमध्ये लक्षात ठेवा. म्हणून बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे कैवारी नाहीत, तर या भारतात जन्माला येणाऱ्या, माझी आई शिक्षिका आहे तात्याबे साहेब, हे आई शिक्षिका आहे, सर्वांनी गांभीर्य नाही का? आई शिक्षिका आहे, काका शिक्षक आहेत. माझे आई वडील मला काय सांगायचे, रोशन 8 वर्षापासून ज्या बाबासाहेबांवर भाषण ठोकतोयस त्या बाबासाहेबाचा आणि आपल्या जातीचा काही मात्र संबंध नाही. काय म्हणते माझी आई? कोण कोण 10वी पास, 11वी पास, 12वी पास, BA DED झालेली शिक्षक म्हणते घरातली. काय म्हणते? बाबासाहेबाचा आणि आपला संबंध नाही. मी जातीने आग्र्याचा पोरगा आहे, आग्र्याचा आणि बाबासाहेबाचा संबंध नाही. माझी आई मला सांगते, एक शिक्षक घरात मला संस्कार देते, बाबासाहेबाचा आणि आपला संबंध नाही. तिला एका वाक्यात आम्ही उत्तर दिले त्या काळात, काय? अरे आई, जन्माला तर फक्त तू घातलंस, जगण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आग्र्याच्या कुणब्याच्या पोराला दिला. हे आमच्यावरती उपकार आहेत. जन्माला तर तुला तुझ्या आईने घातलं, पण तुझ्या हातामध्ये पुस्तकापासून वहीपासून ते या शिक्षकापर्यंत 1.5 लाखाच्या पगाराची नोकरी माझ्या आईला ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिली. ही सांगण्याची वेळ आलेली आहे, ही सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आमचे लोक विसरून गेलेत. आम्हाला नोकरी कुणामुळे, आम्हाला प्रमोशन कुणामुळे, आम्हाला इन्क्रीमेंट कुणामुळे, आम्हाला पेन्शन कुणामुळे, आम्ही सर्व विसरून गेलोय.
आम्हाला वाटतं आमचा ज्ञानी पोरगा गोंडस पोरगा, मग याच्या अगोदर तुमची म्हातारी आणि म्हातारा गोंडस नव्हता का? बुद्धिवान नव्हता? मग त्यानं काय नोकऱ्या दिल्या नाही? म्हणजे त्यांची कर्म काय? तुम्ही लय चांगल्या कर्माचे जन्माला आले. 1950च्या अगोदर मला तुम्ही हात वरती करा, तुमची आजी ग्रॅज्युएट आहे काय? एखाद्या डोकऱ्याची डोकरी ग्रॅज्युएट हात वरती करा, आहे का? नाही. एखाद्या पोरीला आता विचारलं ना, बरं तुझी आजी का ग ग्रॅज्युएट नव्हती, तर म्हणजे आमची परिस्थिती वाईट. वा, परिस्थिती वाईट. बरं तुझी आजी मग शाळेत पण गेली नाही म्हणते नाही, तेव्हा तिच्या नशिबात नसेल. तुझ्या म्हणजे माझ्या नशिबात आहे म्हणते मी ग्रॅज्युएट झाली. अरे नशिबात होतं म्हणून नाही, माझ्या आजीला पाटीवर लिहिण्याचा अधिकार नव्हता, तो माझ्या आईपासून बाबासाहेब आंबेडकरांनी पाटीवर लिहिण्याचा अधिकार दिला. लक्षात ठेवा, आम्ही हे विसरता कामा नये. आमच्या समाजामध्ये हे आम्हाला पहिरावं लागेल. आमचा बौद्ध बांधव, आमचा कुणबी बांधव, इथला आगरी कोळी, इथला ओबीसी बांधव, SC ST बांधव हे आमच्या घरातले आहेत. पण आम्ही विसरून गेलोय की आमची नाळ एक आहे. आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, आज आम्ही गौतम बुद्धांना मानतो, आम्ही शिवरायांना मानतो, पण आम्ही आमच्या महापुरुषांना जातीत बंदिस्त करून ठेवलेलं आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्या. आम्ही आमच्या महापुरुषांना जातीत बंदिस्त करून ठेवलंय. कसं? त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. दादांनो, शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की कुणब्यांचं ही 5256 होते छाती. शिवाजी महाराज आमचे, मराठे म्हणतात आमचे. बाबासाहेबांचं नाव घेतलं, कुणबी आणि मराठा म्हणतो आमचे नाही, ते त्यांचे. बरं, गौतम बुद्धाचं नाव घेतलं, कुणब्याचाच पोरगा, पण तो काय म्हणतो आमचे नाही. सम्राट अशोकाचं नाव घेतलं का माली धनगर काय म्हणतो आमचे नाही. बळीचं नाव घेतलं का ते म्हणतात आमचे. मग आता इथं गोम कोणते ती समजून घेऊया आणि मूळ मुद्द्याकडे येतं. या ठिकाणी गावातले सर्व जाती धर्माचे जर आमचे बांधव आले तर मी त्यांना हात जोडून विनंती करतो, ह्या मंडपात जेवढे लोक तुम्ही बसलेले आहात, तुमचा आणि आमचा नक्की संबंध काय? ह्या कांबळे काकांचा आणि रोशन पाटीलचा आणि कुणब्याचा नक्की संबंध काय? ह्या कांबळे काकांचा, रोशन पाटीलचा आणि कुणब्यांचा आणि बाबासाहेबांचा संबंध काय? हा संबंध कोणता आहे माहितीये का? बाबासाहेबच्या कुळात जन्माला आले, शाहू महाराजच्या कुळात जन्माला आले, तुकाराम महाराजच्या कुळात जन्माला आले, गौतम बुद्धाच्या कुळात जन्माला आले. ते कुळ आणि आमचं कुळ नक्की कोणतं आहे ते तपासलं पाहिजे. माझ्या आई बहिणी, माझ्या आया बहिणी दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि बहीण भावाला ओवाळताना काय म्हणते आठवण साहेब? दिन दिन दिवाळी, काही म्हशी ओवाळी, काही म्हशी कुणाच्या, काही म्हशी मामाच्या, पिढा पिढा टळू दे. कुणाचं राज्य येऊ दे, कुणाचं राज्य येऊ दे. नाही ना, आताच्या बहिणीला माहितीच नसेल म्हणून. आताच्या बहिणी म्हणतात भावाला भेटायला यावाचा असेल तर 2000ची साडी नंतर येऊच नको. म्हणजे पूर्वीच्या बनशी म्हणायच्या, काय म्हणायच्या? दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या, गाई म्हशी मामाच्या, पिढा पिढा टळू दे. आणि हे बंधुराया, तुझ्या जीवनात कुणाचं राज्य येऊ दे, कुणाचं राज्य येऊ दे? बळीचं राज्य येऊ दे. माझ्या कुणबी बांधवानो, माझ्या बौद्ध बांधवानो, आपलं नातं नक्की कोणतं आहे? हे दोन महापुरुषांचे फोटो, सोबत शिवाजी महाराज, सोबत तुकाराम महाराज, सोबत शाहू महाराज, सोबत महात्मा ज्योतिराव फुले. आणि तुमचं आमचं नक्की नातं कोणतं? तर ते नातं आहे की बळीच्या काळामध्ये तुमची आमची एकच ओळख होती. माझी बहीण भावाला ओळखताना काय म्हणते? भावा बळीचं राज्य येऊ दे. अरे मग बळीचं राज्य म्हणजे कुणाचं राज्य? कोण होता बळीराजा? बळीराजा हा 7 काळाचा जपावा असा एक दृष्ट पुरुष राजा होता, दूरदृष्टिकोनवादी राजा होता. पण त्या बळीराजाला वामन रूपी कल्पना आहे का नाही? वामनानं बलीकडे किती पावलं मागितली? 3. एक वामनानं कुठे ठेवला? आकाशात. दुसरा कुठे ठेवला? स्वर्गात. तिसरा कुठे ठेवला? पृथ्वीवर. आणि मग बलीला विचारलं, एक पृथ्वीवर, एक स्वर्गात, तिसरा ठेवू कुठं? तर बली काय म्हटला? ठेव माझ्या. ही कथा आहे. पण बळीला मारलं कपटानं वामनानं, कारण बळी तुमचा आमचा भाग्यविधाता राजा होता. बळी तुमचा म्हणजे बुद्ध जन्माच्या 70 पिढ्या नंतर आणि बुद्ध जन्माच्या 70 पिढ्या अगोदर. बुद्धाचं जर तुम्हाला कुळ शोधायचं असेल ना, की बुद्ध कोणत्या कुळातले आहेत, तर दादांनो फार महत्वाच्या मुद्द्यावरती बोलतोय की बुद्ध ज्या कुळात जन्माला आले आणि ज्या कुळात आमचा कुणबी बांधव जन्माला आलाय, ज्या कुळात आमचा वारकरी बांधव जन्माला आलाय, ज्या कुळात आमचा ओबीसी बांधव जन्माला आलाय, त्याचं कुळ आणि बुद्धाचं कुळ एक आहे का तपासा. ते तपासून कोणतं पहा. तर पहिला सर्वोत्तम मुद्दा कोणता? की बळीचं कुळ कोणतं? तर आजही आमची महिला बळीचं राज्य मागते. ज्योतिराव फुल्यांचं शेतकऱ्याचं आसूड हे पुस्तक वाचा.
आणि ज्योतिराव फुलेंनी त्या शेतकऱ्याच्या आसूड पुस्तकामध्ये काय लिहिलंय? पहिला प्रश्न विचारला, जर वामनाने बलीकडे 3 पावलं मागितली, एक आकाशात ठेवला, एक पृथ्वीवर ठेवला, तिसरा ठेवू कुठं? तर तो म्हटला ठेव माझ्या डोक्यावरती. तर ज्योतिराव फुलेंनी प्रश्न केला की वामन जेव्हा एक पाऊल आकाशात ठेवतो, एक पाऊल पृथ्वीवर ठेवतो, तर मध्येच वामन फाटला कसा नाही? असा फाटला कसा नाही? हे ऍक्सिस्टल मध्ये आहे का? हे फिजिकल आहे का? नाही. माझ्या कुणबी बांधवानो, या डोळ्यावरची आता हा जसा अंधार, हा प्रकाश, सूर्याचा तेज प्रकाश हा पावसाच्या धुक्याने झाकून जातो, तसा आपल्या महापुरुषांवर असलेले अंधार धुके हे आता बाजूला करा आणि त्यांचा तेज प्रकाश सूर्यासारखा प्रकाशित होऊ द्या. बांधवांनो, तुम्हाला महत्वाचा मुद्दा यातून काय सांगायचा आहे? तर बळीच्या काळामध्ये तुम्ही आम्ही एक आहोत. तर बळीच्या काळामध्ये तुमची आणि आमची एकच ओळख आहे. म्हणून प्रत्येक जातीची आई बहीण म्हणते. फक्त जोशी काका आणि कुलकर्णी ताई म्हणत. जोशी काकांना विचारा तुम्ही नागपंचमी करता का? तर त्यामध्ये आम्ही करत नाही का? त्यांचा आणि नागपंचमीचा संदर्भ का नागपूरचा आणि नागांचा संबंध कुणाचा? आपला. नागपुरांचा आणि नागांचा संबंध आपला. कुणब्यांचा, आग्र्यांचा, कोळ्यांचा, बौद्धांचा. कारण आजही आमच्या कुलदैवतामध्ये काय आहे? नाग आहे. म्हणजे नागाला पूजणारे आमचे लोक, पूर्वज आमचे लोक, वंशज आमचे लोक, त्याच नागांच्या कुळामध्ये आणि त्याच कणबी कुळात जन्माला आलेले होते. कोण? तर आमचे महामानवच्या 70 पिढी अगोदर सम्राट बळीराजा. आणि बळीराजाला विकराल रूप आमच्या समोर प्रेझेंट केलं. कसं? बळीराजा कोण होता? राक्षस. मग आमच्या कुणबी महिला काय म्हणतात घरामध्ये पोराला गोष्ट सांगताना? बळीला 2 शिंग होती, बळीला 2 सुले होते. नाही 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 नाही, बळीराजा राक्षस नव्हता, रक्षक होता. बळीराजा आपल्या कणब्यांचा राजा होता. आणि बळीच्या काळामध्ये तुमची आमची ओळख काय होती? तर कणबी. कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणं. मातीत बियाणं पेरून जे धान्याचं उत्पन्न घ्यायचे ते बौद्ध, ते आगरी, ते महार, ते चर्मकार आणि कुणबी. तुम्ही आम्ही एकच होतो. म्हणून तुमचा आणि बाबासाहेबांचा संबंध कोणता आहे माहितीये का? की भले आम्ही जातीने वेगळे आहोत, पण बाबासाहेब आंबेडकर आणि कुणब्यांचे लेख वंशाने एकच आहेत. लक्षात ठेवा. तो वंश आम्ही ओळखला पाहिजे. आता वंशाने एक म्हणजे काय? वंश म्हणजे काय? वंशावळ कळते का? वंश म्हणजे काय? तर तुम्हाला तेही मुद्दा समजून सांगतो. वंश म्हणजे काय? बळीच्या काळामध्ये ओळख काय आपली? कुणी महार नाही, मातंगा नाही, चर्मकार नाही, मुसलमान नाही, ढोर नाही, नाभिक नाही, शिंपी नाही, आदिवासी नाही, कुणबी नाही, आगरी नाही, कोळी नाही, सुतार नाही, लोहार नाही. मग होतो कोण आपण? बळीच्या काळात बुद्ध जन्माच्या 70 पिढ्या अगोदर, म्हणजे गौतम बुद्धाच्या 70 पिढ्या अगोदर आपण कोण होतो? तर आपण कणबी होतो. कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणं. मग या जाती तयार कशा झाल्या? तर कणब्यांमधून ज्यांनी व्यवसाय केला, म्हणजे काय? ज्यांनी रंधा मारला तो जातीनं कोण झाला? सुतार. पण तो पण मूळचा कोण? कणबीच. कणब्यांमधून ज्यांनी सोन्यावर फुंकर मारली तो जातीनं कोण झाला? सोनार. तोही मूळचा कोण? कणबीच. कणब्यांमधून ज्यांनी पिढ्याला पिढ्या मडकी घडवली तो जातीनं कुंभार झाला. तोही मूळचा कोण? कणबीच. आणि ज्यांनी पिढ्याला पिढ्या शेती कसली ते आताचे कुणबी झाले. तेही मूळचे कोण? कणबीच. अरे व्यवसायातून जाती तयार केल्या, या वामनाच्या वंशजांना आम्हाला जातीत बांधलं. म्हणजे मूळचे आपण कोण आहोत? मूळचे कोण आहोत? म्हणून ना महार, ना मातंग, ना चर्मकार, ना बौद्ध, ना आम्ही हिंदू, ना आगरी, ना कोळी, ना सुतार, ना लोहार, ना कुंभार, ना मुसलमान, ना जैन, ना ख्रिश्चन, ना पारसी, ना लिंगायत. आम्ही तुम्ही एकच होतो. या शेतकरी आहोत. आपण शेतकरी कुळातले आहोत. आपण या आईचे भूमिपुत्र आहोत. म्हणून इथून पुढे कुणावरही अन्याय झाला तरी आम्ही आता एकीने राहिलं. एकीने राहिलं. जोरदार टाळ्या फक्त कणबीवर त्याच्यावर वाजवा. मला एवढंच सांगायचं आहे, मी वयानं 25-26 वर्षाची. आम्ही पोरं तुम्हाला काय समजावून सांगतोय 65च्या म्हाताऱ्यांना? 65चा नसतो ना तर राग यायचा एखादा 65ला. आम्ही म्हातारे झालो का? नाही, तुम्ही करू ना. तुम्हाला कोण म्हातारं म्हणते? पण एक डोक्याचा तो म्हातारपणाचा विचार करा. कोणता? की आम्ही जातीनं हे आहोत, जातीनं ते आहोत. अरे माझ्या कुणब्या बांधवांनो, तुकोबारायांचा किती गोड अभंग आहे. तुकोबाराय काय सांगतात? बरे द्या कुणबी झालो नाही तर दंबेचे असतो मेलो, ठोकाय अक्षर मज नाही अधिकार. देवा, मला 7वी गुणाला जन्माला तर घातलास, पण या तुकोबारायानं 3992 अभंग लिहिले.
कधीही न लोकांची भंग पावणारी मन कधी भंग पाहू नयेत यासाठी अभंगांची रचना केली. तुकाराम महाराजांनी अभंग किती लिहिले? 3992 अभंग. तुकाराम महाराज कोण? कुणबी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा बरं झालं मला कुणबी कुळात जन्माला घातलंस. निसर्गाला विनवणी करतात, निसर्गा तुझे लाख लाख उपकार आहेत, मला कुणबी म्हणून जन्माला घातलंस, पण मी कुणबी जन्माला आलो. 3992 अभंग लिहिले म्हणून माझा गाथा दोहामध्ये नाही एखादा कीर्तनकार प्रवचनकार सांगत का तुकाराम महाराजांचा गाथा बुडवला कारण कुणब्याच्या पोराला लिहिण्याचा अधिकार नाही. अगदी मी प्रश्न विचारला, तुमची आजी शिकलेली होती का? उत्तर येतं अहो आजी जाऊ द्या, 16व्या शतकात आणि 15व्या शतकात तुकाराम महाराजांना लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार नव्हता. तुकाराम महाराज कुणबी होते. तुकाराम महाराजांना लोकांनी दगड मारले, तुकाराम महाराजांना लोकांनी धोंडे मारले, तुकाराम महाराजांची कीर्तन बंदी घातली, तुकाराम महाराजांची प्रवचन बंदी घातली, तुकाराम महाराजांना वालीत टाकलं. पण तुकाराम महाराजांनी हट्ट सोडला नाही. ज्या तुकाराम महाराजांना गावानं वालीत टाकलं त्या तुकाराम महाराजांच्या गाथेवर आज आमचा कुणबी बांधव पारायण करतं. यापेक्षा मोठा इतिहास तुकाराम महाराजांनी काय करायला पाहिजे? वालीत टाकलंच ना, वालीत तुकाराम महाराजांना. आज आमचे सारखे कार्यकर्ते जेव्हा प्रचार प्रसार करतात तेव्हा आम्हाला पण काही लोक वेगवेगळ्या उपाध्या लावतात. हे त्याच जातीचे, हे त्याच विचाराचे आहेत, हे बाबासाहेबांच्या विचाराचे आहेत, हे गौतम बुद्धांच्या विचारांचे आहेत, हे तुकाराम महाराजांच्या विचारांचे आहेत, हे विद्रोही आहेत. आहोत ना आम्ही विद्रोही, कारण आमचा वंशज विद्रोही होता, त्या आमचे पूर्वज विद्रोही होते. तर आपण सुद्धा कसे असलो पाहिजे? कसे असलो पाहिजे? बोला की कसे असलो पाहिजे? शंड का? नाही 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 नाही. अरे बळीराजाला ह्याने पाताळात गाडलं आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? बळी तू सर्वस्वी उद्धार तू न उभारीला कर, बळी पाताळ लोकी नेला. भाग्यवंत राजा तू पाताळ लोकी नेला, दरिद्री तू भाग्यवंत देवा कहर केला, देवा कहर केला. तुकाराम महाराज काय म्हणतात? भाग्यवंत राजा तू पाताळ लोकी नेला आणि दरिद्री तू भाग्यवंत केला. अरे माधुरी दीक्षित भीक मागणाऱ्या जातीची आज सुपरस्टार, जे कटोडे घेऊन आले. आमच्या समाजात एक म्हण आहे, भटाला दिली ओसरी. जोरात बोला की, कुणी घाबरायचं नाही. मी बोलताना मी वकील आहे, मी वकील आहे, मी वकील आहे. मी वकील का झालोय माहितीये का? भाषण करते म्हणून नाही राहता मी साहेब. मी भाषण करताना एखादा शब्द गेला आणि कोण कोर्टात गेला तर तुम्ही माझ्या बाजूने नाही जरी आला तरी एकटाच केस लढेल, पण लढणार. यासाठी वकील झाले. बाबासाहेब वकील का झाले बरं? का झाले? समाजाला पहिल्यांदा स्वतःला न्याय देता आला पाहिजे, स्वतःला. आणि म्हणून मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा काय सांगते, गांभीर्याने सर्वांनी ऐका, की दादानो आमच्या समाजामध्ये बाबासाहेबांची बराबरी करणारे लोक जन्माला आले. पण बाबासाहेबांची बराबरी करायची असेल तर बाबासाहेबांचं पुस्तक वाचा, व्याध शूद्र पूर्वी कोण होते. बाबासाहेबांनी त्यामध्ये लिहिलं तुकाराम महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास, बळीराजाचा इतिहास. अरे बळीराजा कुणबी कुळातलाच. माझ्या कुणबी बांधवानो, हे जे गौतम बुद्ध आहेत ना, यांचा कुणाच्या कुळात जन्म झाला माहितीये का? बळीराजाच्या 70 पिढ्यानंतर राजा सिद्धोधनाचा जन्म झाला. राजा सिद्धोधनाची पत्नी कोण आहे? कोळीया गणाची महामाया. मी कंच्या गणाचा आहे? कोळी गणाचा आहे. मग इथं बसलेल्या बौद्ध बांधवांनी आग्र्या कोळ्याचा संबंध काय? अरे गौतम बुद्धाची आई कोण? महामाया. गौतम बुद्धाचे वडील कोण? राजा सिद्धोधन. मग सिद्धोधन कोण होते? याचं सर्वोत्तम उदाहरण, सिद्धोधन हे शाक्य गणातले होते. शाक्य म्हणजे शेतकरी गण म्हणजे आजचे कुणबी लोक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आई महामाया ही कोळीय गणातली होती. कोळीय गण म्हणजे आगरी कोळी समाजाची होती. मग शाक्य गणाचा आणि कोळीय गणाचा, मल्लगण असेल, द्रविड असेल, लिच्छवी गण असतील, ह्या 5 गणाची लोक पूर्वी राहायची, ज्याला गणव्यवस्था म्हणायचे. त्यांचा विवाह झाला आणि तुम्ही ऐकून हैराण व्हाल, इथं बसले आमचे बौद्ध बांधव आणि समोर असलेला पोरगा, तुमचं आणि माझं नातं कोणतं असेल तर मी तुमचा मामा आणि तुम्ही माझे भाच्यात, हा आपला नाता लक्षात ठेवा. म्हणून आग्र्याने बौद्धाने भांडता कामा नये, उलट पोरीसाठी भांडला पाहिजे. मामाचे नाही समजलं. अरे माझी मम्मी काय म्हणते, रोशन आता बघ मामाची पोर मोठी झाली, तू पण आता मोठा झालास,
तुझा करून टाकू. तसंही आता तू असा जातोस, म्हणजे आता असा जातोस, कोणी दिली तर बरी, मामाचीच बघू. मी म्हणलं, मामाची का ग बघू, तिच्यावर आपला हक्क असतो. मी विचार करतो आमचा भाऊ तर आमच्याकडे अजून हक्क दाखव, आम्ही पण तुमचे मामा आहोत ना. आम्हाला आमचा इतिहास माहिती नाही. बाबासाहेब म्हणायचे, जो कोम अपना इतिहास नाही जाते ते लाल टी शर्ट. मोबाईल ठेवा ना, नाव घेऊन बोली ना कधी. तू पण जर बाजूला बारका तिकडे लक्ष दे. मी इथं आले फुकट नाही का आले, फुकट फुकट नाही आले. माझ्या प्रत्येक मिनिटाची किंमत आहे इथं. तुम्हाला कल्पना नसेल, आयोजकांना गेल्यावर विचारा. त्यामुळे मला ज्यांनी आणलंय त्याचं किंमत आहे का. सर्वांना विनंती करतो, लक्ष इकडे द्या. मोबाईल मध्ये कोणीच घुसायचं नाही. सर्वात मोठा राक्षस जन्माला आलाय मोबाईल. नाही पण म्हणते मोबाईलवर, मोबाईल शिवाय पोरगा राहत नाही. किती वर्षाचा पोरगा आहे तर म्हणजे 2च वर्षाचा. मोबाईल शिवाय राहत नाही. किती वर्षाचा पोरगा म्हणजे 4 वर्षाचा. आता मी त्याला प्रश्न काय विचारला माहितीये का, बरं मॅडम, त्याला प्रश्न काय विचारला, तुमचा पोरगा कितीचा आहे, 4 वर्षाचा. मी म्हटलं काय, म्हणजे मोबाईल शिवाय जेवतच नाही. म्हटलं का, कंट्रोल मध्येच नाही म्हणते. मी म्हटलं 4 वर्षाचा पोरगा तुमच्या कंट्रोल मध्ये नाही, 40चा हक्क आहे. 40चा बरं मॅडम, तुमच्या कंट्रोलच्या बाहेर का तुमचे नवरे, अजिबात नाही. 4 वर्षाचा, मग आता 4 वर्षाचा मान की 40चा मान. 40 वर्षाला बसतंय, बसलं बसतंय, उडी वाजता उठतंय, पिक्चरला चल म्हटलं तर चलतंय, धबधब्यावर चल म्हटलं धबधब्यावर येतंय, माणसं वाहून गेली जाऊ दे आपण जाऊ तरी येतंय. 40चा आहे, उडी बसलं तर उठतंय, बसलं बसतंय. 40चा बसत नाही. क्रांती तुम्ही महिलांनी केली ना इतिहासात. आता वर्तमानात पण करा. कशी, पासवं तुला आयफोन देतो 13, आता आयफोन 15 लॉन्च होतोय. 10वीला लालच काय पोराला, जर तुला तालुक्याला 51% पडले, तालुक्याला 51च बस, 51च. पूर्वीची आजी काय म्हणायची, तालुक्यात पहिला आला असं तुला खाऊ दे. आता आई काय म्हणते, तसंही तू 35ला नापास होशील, 51च काढ. 13 आयफोन, त्याला चालवता पण येत नाही. आपल्या बऱ्याच लोकांना, मास्तरांना मोबाईल चालवता येत ना, शिक्षकांना. कोण कोण इथं पोरं असेल त्यांना माहिती आहे, त्यांच्या शिक्षकांना बघा, त्यांना व्हॉट्सअप पण जमत नाही. पण ज्यांनी मोबाईल तयार केला तो जपानचा 7वी नापास पोरगा, आणि तो MA BEd झालेल्या शिक्षकाला चालवता येत. ज्यांनी व्हॉट्सअपचं संशोधन केलं, किती नापास आहे माहितीये का, आणि तो आज बराबरी करायला लागला जगाच्या अंबानीशी. आणि आमची BA DA झाली पोरं त्या मोबाईलच्या व्हॉट्सअप वरती आहेत. व्हॉट्सअपचा निर्माता कितवी नापास आहे ते पहा. तो 10वी पण नाही. त्या जपान आणि चायनाला तुम्हाला येड्यात काढलं, तुम्ही विसरून गेलात. म्हणून म्हटलं अक्का 40चा तुमच्या कंट्रोल मध्ये आहे. इथून लगेच फोन केला ना तुम्ही, आताच्या आता जायचं घरी, लगेच बोला चल बाबा. तुम्हाला तू एकटी जाणार तर नाहीस. 40चा आका तुमच्या कंट्रोल मध्ये राहतो, 4 वर्षाचा नाही राहत. बोला की आता नाही राहत, नाही राहत का, नाही राहत ना, एवढाच. हा काय राहता नाही, उठा ना तुम्ही. म्हणजे उठ बसल्या उठल्या, बस म्हटलं बसतोय. अरे दादानो, आपल्या महापुरुषांनी प्रगती केली कोणती, आम्हाला आमचा इतिहास माहिती नाही. आपण आगरी, कोळी, तेली, माली, सुतार, लोहार, कुंभार, महार, मातंग, चांभार, अरे सर्व जातीचे लेक हे एकाच आईची लेकरं आहोत. ज्या दिवशी आपल्या समाजाला कळेल ना, त्या दिवशी आपल्यात कधीच वाद विवाद होणार नाही. मग तुम्हाला मुद्दा कळाला, पहिला माझा कोणता होता. पहिला मुद्दा होता, आपण सर्व बोरा जोरात बरं कुणबी बांधवानो, आपण सर्व एकच आहोत. जर एक आहोत, गौतम बुद्धाचा जन्म ज्या कुळात झाला तो कुळ कोणता आहे, शाक्य कुळ, म्हणजे कुठला शेतकरी. आणि आमच्या घरामध्ये माझ्या बहिणीचं गेल्या वर्षी लग्न झालं. लग्नीला 12 जानेवारीला ठेवलं. बहिणी माझी चांगली शिकलेली आहे. बहिणीला म्हटलं तुझं लग्न होईल, बामणाकडे जायला लागेल, कुंडली काढायला लागेल. 8 वर्षापासून मी सांगतो आपण कोण आहोत. बहीण ऐकत नव्हती माझी. बहिणीला बोललो
बामणाकडे जा, कुंडली काढून घे, आता तुला कळत तू नक्की कोण आहेस. 8 वर्षापासून मी सांगते, मला तू येडा म्हणत होतीस, आज तुला शाना म्हणावं लागेल. माझी बहीण ब्राह्मणाकडे गेली नाही, तिनं ऑनलाईनला बर्थडे टाकली, ऑनलाईनला गावाचं नाव टाकलं आणि कुंडली डाउनलोड केली. ही भरली 551, सॉरी 5051 रुपये मॅडम. आता जेव्हा तिने कुंडली डाउनलोड केली, माझी बहीण इंजिनियर, ते पण आर्किटेक्ट इंजिनियर, साधी पण नाही, डायरेक्ट बिल्डिंगच्या बिल्डिंग बांधणारी, तिची बिल्डिंग कोसळली. तिने जेव्हा कुंडली डाउनलोड केली, सालवे साहेब तुम्ही ऐकून हैराण व्हाल. आपले कुणबी बांधव, ओबीसी बांधवांना वाटतं की आपण शूद्र नाहीत, आपल्याला कुठल्या पदव्या नाहीत. अरे तुम्ही स्वतःला क्षत्रियत्व म्हणून संविधानातून बाहेर नका पडू, उलट तुम्ही काय स्वीकारलं पाहिजे ते शिका. यांनी कुंडलीत आपल्या आजोबाला, पंजोबाला, खापर पंजोबाला, आपल्या आजीला, आपल्या आई वडिलांना काय बनवलं ह्याचं उत्तम उदाहरण माझ्या बहिणीने कुंडलीमध्ये बर्थडे टाकली आणि गावाचं नाव टाकलं. कुंडली डाउनलोड झाली. जेव्हा कुंडली डाउनलोड झाली, ताई त्या कुंडलीत काय लिहून आलं माहितीये का? मी सांगायचो बळीराजा कोण होता, तर लोक म्हणायची राक्षस होता. जर बळीचं राज्य मागतो म्हणजे कुणाचं राज्य मागतो? राक्षसांचं मागतो. अरे बळी राक्षस, मग आपण कोण? मग माझ्या कुंडलीत ताई छापून आलं म्हणजे माझ्या बहिणीनं कुंडली काढली. मी राहायला वाशीला असतो, सेक्टर 11ला माझा फ्लॅट आहे. तिने फोन केला आणि विचारलं, रोशन ऐक. म्हटलं काय? माझ्यापेक्षा तू लहान आहेस. म्हटलं बोल. म्हणजे तुला येड्यात काढायचं 8 वर्ष, पण तू शाळा निघलास. मी म्हटलं काय? म्हणजे कुंडली बामणा काढण्यात आली ऑनलाईन, 5051 रुपये भरले. म्हटलं काय लिहून आले? वाच. ती मग वाचते काय? नाव भावना मारुती पाटील, गाव वरवट, तालुका रोहा, जिल्हा रायगड, पिनकोड 102 107. आणि खाली काय लिहिलं होतं माहितीये का? खाली लिहिलं होतं गण, राक्षस, वर्ण, शूद्र. काय आलं छापून? ऐक म्हणते परत, गण, राक्षस, वर्ण, शूद्र तुझ्या कुंडलीत. तिला मी काय म्हटलं? राक्षस लिहून घ्यायचं. दिले किती? 5051. लिहून काय घेतला? राक्षस. ए गेट बी गेट नाही, 51% 92% नाही, काय? राक्षस. दिलेस किती? 5051. देणारी शिकलेली किती? इंजिनियर. लिहून देणारा आडानी 8वी नापास बामण. तरी काय लिहून दिला? काय लिहून दिला? माझ्या बहिणीला 5000चा रोज नाही, त्यांनी एका तासात 5000 कमवले, वरती 51 एक्स्ट्रा. 5051 घेऊन माझ्या बहिणीच्या कुंडलीत काय लिहून दिला? गण, राक्षस, वर्ण, शूद्र. तिला मी म्हटलं, मजा आली मला. 8 वर्ष मी सांगत होतो आपण आगरी कोळी कोण आहोत, आपण ओबीसी कोण आहोत. नाही ऐकलं. तुम्हाला जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ऐकत नाही. तर आता बे साहेब तिच्या कुंडलीत काय आलं माहितीये का? गण, राक्षस, वर्ण, शूद्र. तर तिला मी म्हटलं, अगं आपल्याला सामाजिक स्वातंत्र्य आजही नाहीये. आज खरं तर जाणीवपूर्वक हे घातलंय. एक धोतरवाला तुमच्या तालुक्यात आज येणार होता, लाख लाख धन्यवाद. मोरबाडवाल्याने त्याला हाकलून दिलं आणि सालवे साहेबांचं त्याच्यात अजून धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा. एक धोतरवाला आज येणार होता, नाही येऊ शकला का? आपण जागृत असल्याचा. अरे ज्यांनी भीमा कोरेगाव दंगल लावली, ज्यांनी नंदुरबार मध्ये काय सांगितलं? या संविधानाच्या बदल्यात मनुस्मृती महत्वाची आहे. तुकाराम महाराजांच्या गात्यापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे म्हणणारे आज आपल्या तालुक्यात येणार होते. मग मी पण ठरवलं, यो खोटा बोलणार होता, मी जाऊन खरं सांगितलं. आम्हाला परवानगी मिळाली, तुम्हाला दादानो, माझ्या आया बहिणीनो, फार बिकट परिस्थिती होती. आपला गण, राक्षस, वर्ण, शूद्र आणि बौद्ध समाजाला तर हातापार. त्यांची सावली सुद्धा घ्यायची नाही. गळ्यात घाडगं, पाठीला झाडून काय सांगायचे? पायाची छटी सुद्धा उभारता कामा नये तुमची. पाठीला पोळीच्या झाडू असायचा, गळ्यात घाडगं असायचं. अरे आम्ही थुंकलो तरी थुंकणं आम्हाला जमिनीवरती पाप करून ठेवलं होतं. ज्या निसर्गाने आम्हाला पाणी दिलं होतं त्या पाण्यापासून वंचित ठेवलं होतं. ज्या निसर्गाने आम्हाला शेती दिली होती त्या शेतीत आम्हाला बैलासारखं राबायचे. एखादा शेतकरी नाही राबला तर पाठीवरती चापकाच्या फटक्या मारायचे. असली याची व्यवस्था एका क्षणात आडवी तिडवी उभी खाली करून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 कलम लिहून आपल्याला ते अधिकार दिले. लक्षात ठेवा. म्हणून भारतातलं 14 कलम वाचा. 14 कलम काय सांगतं? एव्हरी ॲज वन पर्सन इक्वलिटी बिफोर लॉ. सर्वांना कायदा आहे का? तो पुण्यामधला एक उद्योगपत्याचा पोरगा डायरेक्ट आपल्या इंजिनियरला गाडीच्या खाली चुरटतो आणि 2 तासात त्याला जेलमधून बाहेर काढला जातो. आहे का कायदा समान? तो पण अटेम्प्ट टू मर्डरची केस आहे. 340चा गुन्हा तेव्हाचा, आता बदलले.
अटेम्प्ट टू मर्डरची केस त्याच्यावर झाली पाहिजे, पण नाही झाली. त्याला बाहेर सोडला का? तर उद्योगपतीचा मुलगा आमची आगरीबाई वरलीची जिवंत तिला ऍक्सिडेंट म्हणजे जिवंत गाडी टाकली तिच्यावर. आणि आता 10-15 दिवसाची घटना, त्या आगरी घरातल्या महिलेला गाडीच्या खाली टाकलं आणि त्यांना क्लीन चिट. 2 तासामध्ये तो पोरगा बाहेर येतो. कुठला कायदा आहे? आणि आम्ही जेव्हा आमच्यासारखी पोरं बोलला तर या पुढे पाऊस आला असं थोडं पुढे या, थोडं पुढे या पुढच्या करता येतं. भाषण ऐकायचं असेल तांबे टेपेला जेव्हा मार्चला जयंती असते तेव्हा या, आम्ही दरवर्षी तिथे भाषण करतो आणि भाषणातून प्रबोधन करतो. पण हा पूर्वसंध्येचा कार्यक्रम आहे, पण आता प्रबोधन काळाची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ मला काय सांगायचं आहे, आपल्याला संविधानाने हक्क दिला, अधिकार दिला, परंतु तो आमच्यापर्यंत पोहोचला का नाही. अरे उद्योगपतीचा पोरगा असेल तर गृहमंत्री त्यांना क्लीन चिट देतात आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी असेल, अहो आमच्या इथं देवाऱ्यात बलात्कार होते एखाद्या आगरी पोरीवर आणि आमची लोक चिडीची मानसिकता बनवत नाहीयेत. 10 दिवसापूर्वी आमच्या कोपर घराण्यातली भगिनी, आगासकर कुटुंबाची भगिनी, हिच्यावरती मंदिरात 3 लोक बलात्कार करतात आणि दगडाने तिला ठेचून मारतात. ती पोरगी कुठल्या उत्तर प्रदेश बिहारची नाही, तर ती पोरगी त्या कोपरखान्यातल्या आगरी कुटुंबातली आहे. त्या मुलीवरती 3 पुजारी बलात्कार करतात मंदिरामध्ये. म्हणून माझ्या महिलांना विनंती आहे, तुम्ही श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू, तुम्ही विश्वास ठेवा, अंधविश्वास ठेवू ताईनो. मंदिरात त्या पोरीवरती बलात्कार झाला, एवढीच पोरगी आहे तिला, आणि उद्या तिच्यासाठी आम्ही उद्या मोर्चा काढला. लाखोचा मोर्चा आपल्या नवीन मध्ये 6 जिल्ह्याचा होतोय. कशासाठी? त्या ताईला, म्हात्रे ताईला जेव्हा हे 3 लोक ठार मारतात, ती मेली नाही म्हणून रात्री पुन्हा तिच्यावरती दगडाने ठेचून तिला मारतात आणि तिला डोंगरावरनं खाली ढकलतात का? तर नवऱ्याचा आणि बायकोचा वाद म्हणून ती बाई देवाऱ्यात जाते, देवाकडे जाते, विनवणी करते, लढण्याची ताकद दे. जिथं लढण्याची ताकद मिळते असं म्हणतात, तिथल्याच देवाच्या भर दरबारात तिच्यावरती 3 लोक बलात्कार करतात पुजारी आणि तिला ठेचून मारतात. ही 10 दिवसाची घटना. मग विश्वास कुणावर ठेवायचा? मग तुकाराम महाराज म्हणायचे, जाऊन या तीर्थात तुवा काय केले, चर्मप्रक्षा पिले वरी वरी. तुकाराम महाराज काय म्हणतात, कांबळे काका आज आपल्यातून निघून गेलेत. माय बापानं फक्त एकच विनंती करतोय, देव भगवंत कुणामध्ये आहेत ओळखायला शिका. माझ्या बांधवानो, भगवंत नक्की कुणामध्ये आहे, देव कुणामध्ये आहे, आणि तो आपण कुणामध्ये पाहायला पाहिजे. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जर कोणतं असेल तर ते तुकाराम महाराजांनी सांगितलं, काका पाणी नंतर द्या, दादा नंतरच वाटेल. म्हणजे तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलं, काय सांगितलं, त्यांचा विचार आम्हाला शूद्र हे राक्षस म्हणून आम्हाला काय करायचे, वंचित करायचे. माझ्या माय बापानं तुकाराम महाराजांना शूद्र होते म्हणून त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला. आणि त्या तुकाराम महाराजांनी प्रबोधन करताना सांगितलं, देव आहे ना, देव पहा ना, पण कुणाच्यात पहा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, माय बापे केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी. पुंडलिक काय केले, परब्रह्म उभे ठेले. तैसा होई सावधान हृदयी धरे नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच स्वरूप. तुकाराम महाराज काय म्हणतात, अरे तुमच्या आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, त्यांची सेवा करा, तेच खरं देव कार्य. कोण म्हणायचे? कोण म्हणायचे? तुकाराम महाराज. काय म्हणायचे? माय बापे केवळ काशी, तेने नव्हे जावे तीर्थाशी. अरे कुठल्याच मंदिराला तीर्थाशी जाऊ नका. माझ्या बांधवानो, माझ्या भूमिपुत्र बांधवानो, माझ्या गाववाल्यानो, जोपर्यंत तुमच्या आई आणि जोपर्यंत तुमचे वडील जिवंत आहेत त्यांच्यामध्ये खरा ईश्वर आहे, त्यांनी तुम्हाला खरा जन्माला घातलाय. म्हणून मला वाटतं तुम्हाला कहाणी माहिती असेल, भक्त प्रल्हादाची कहाणी. काय, जेव्हा भक्त प्रल्हादाला डोळे त्याचे जागे झाले का आपल्या आई वडिलांचे आपण हाल केले आणि त्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं, तेव्हा भक्त प्रल्हादाच्या समोर जरी भगवंत उभा राहिला तरी भक्त प्रल्हादाने महत्व कुणाला दिलं? स्वतःच्या आई वडिलांना. मग जर आई वडिलांना महत्व दिला तर आपण जिवंतपणे आई वडिलांची पूजा केली पाहिजे की नाही? तुम्ही कुठं जाता, कुठं जाता? आता उदाहरण देतो, आमच्या रायगडच्या बाया गेल्या वर्षी गेल्या काशीला कुंभमेळाव्यात, त्या कुंभमेळाव्यात आलेल्या करोडो नाग साधू कधीच ताई आंघोळ धुवत नाही. या जटा त्यांच्या त्या एकदम चांगल्या पद्धतीने जटा वगैरे अशा धुवून त्या घाण पाण्यात बाहेर आले, असे बाहेर आले. आणि आमच्या रायगडच्या बाया गेल्या, तीर्थाचा पाणी आहे, तीर्थाचा पाणी आहे. रायगडच्या बाया गेल्या, ते नाग साधू कधीच आंघोळ धुवीत नाही, कधी स्वतः ते आले दऱ्यात वगैरेतून. करोडो साधू ना,
करोडो साधू त्या पाण्यामध्ये उतरले. पाण्याचा गुणधर्म असतो, मी आगरे कोळ्याचा पोरगा आहे, मच्छीमारी करणाऱ्याचा पोरगा आहे. अरे पाण्यामध्ये थंड पाण्यात आंघोळ केली का लघवीला होते नाही होतेच. दाव्याला सांगतो सकाळी प्रयोग करून बघा, थंड पाण्यात आंघोळ धुवा. अरे थंड पाण्यात आंघोळ धुतली का लघवीला होतेच. आमच्या बाया गेल्या, साधू संत बाहेर निघले होते, असे जटा बिटा धुवून चांगले बाहेर आले, असे बाहेर आले. आणि सोनिया गांधी त्या कुंभमेळ्याला गेल्या. मी टीव्ही वरती पाहत होतो, तर सोनिया गांधीजीने त्यांचा पर्सनल असिस्टंट काय म्हणते, मॅडम इस पानी को छूना मत. तो मैडम ने पूछा काय केले मैं इसको छुए. मैडम साधु संत करोड़ों दिख रहे हैं ना, एक 10 किलोमीटर के अंदर इसकी कहीं पर भी व्यवस्था नहीं, इतने लोग आए हैं तो टॉयलेट की व्यवस्था कहीं की नहीं इन लोगों ने. तो क्या हुआ, सब पानी में कार्यक्रम करके निकले. तो नहीं मैडम आपकी पहले से ही चमड़ी नाजुक है, तो नाजुक चमड़ी के ऊपर ये पानी टच भी हो जाए खराब हो जाए तो हँगलोज पाहिजे. तर गेल्या वर्षी कुंभमेळ्यावर त्या सोनिया गांधीजीने असे हँगलोज घातले, नर्स घालतात माहिती कसे, आणि ते घेऊन असं पाणी बाहेर टाक, असं घेऊन बाहेर टाक. तर विचार करत होतो मॅडम केसावर देखील पडू देत नाही, चमडीवर देखील पडू देत नाही, मॅडमचा याच्यामध्ये निर्णय काय असेल. तर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट पब्लिश झाला, जे करोडो साधू नदीमधून बाहेर आले त्याच्यामध्ये 49% लघवी आणि 51% पाणी. आणि आमच्या रायगडच्या बाया गेल्या, म्हणते शेजाऱ्यांना पण प्रसाद केला, शेजाऱ्या अशा भरून आल्या. पाकळीला भाकरीला दांडेकरांना खर्चेकरांना कापलेला तर पोचलाच पाहिजे. कापली नाराज होता का, काय कोण नाराज होता का, नाही 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 शेजाऱ्याला पुरला पाहिजे. असे गेले, अशा भरला, आता ठेचून बघितला, भरली ना भरली, साखर लावा. आल्या रायगडच्या बाया, बाजूला आजी झोपली होती बिचारी. आता खरं तर काशीला कुणी जाऊ नये आणि गेला तर जिवंत कधी येऊ नये, हा त्याचं महत्व आहे. ब्राह्मणाचा धर्मग्रंथ काय सांगतो, काशीला गेला का परत घरी यायचा. आल्या बरं, आल्या तर आल्या बाटलीमध्ये पाणी घेऊन आल्या. म्हातारी झोपली होती, म्हातारीला 2 ते पाजलं. म्हातारीला वाटला काशीवाला पुण्याचा काम झालं. म्हातारी काय म्हणते, सुनांना म्हटलं आता जिवंत असताना पुरावा आहे, खाली लागते म्हणजे विंचू काय सावलेला खारट काय लागते. आता आलेल्या जेवढ्या सासवाईत असतील, वाशीला काशी घालायला जाऊ दे, पाणी कुठलं पण घेऊन येऊ दे रे. पाणी पिण्याची सोय असते लोकांना. पाणी घेऊन आल्यावर त्यांना म्हणायचं तू पहिले पिऊन बघ, खारट लागलं तर मला अजिबात देऊ. आणि या प्रसाद वाटतात, घ्या 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 साधूंचा घ्या. अरे तुकाराम महाराजांचा प्रमाण आहे, जाऊन या तीर्थात तू काय केले, चर्म प्रक्ष पिले वरी वरी. अरे तुम्ही तीर्थाला गेलात, वरचे चर्म धुवून आलात, पण आपल्या अंतःकरणाचं काय, ज्या अंतःकरणामध्ये सासूप्रती, दिराप्रती, जावयाप्रती, नंद्याप्रती प्रचंड द्वेष आहे, राग आहे, मत्सर आहे, लोभ आहे, प्रचंड चिडीची मानसिकता आहे, शिवायची मानसिकता आहे. ते अंतःकरण कोण तुमचं शुद्ध करेल, मग शुद्ध व्हावे बुद्धापाशी. हा तुकाराम महाराजांनी मंत्र दिला आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, शुद्ध कुठे व्हावे, बैसुनी निवांत चित्त शुद्ध करी तया सुखांत पार नव्हे. तुकाराम महाराज प्रमाण आहे की जर तुम्ही विपश्यना केली तर मन शुद्ध करा. विपश्यना काय सांगते, मी गेली 3 वर्षापासून विपश्यनाचा पोरगा आहे. विपश्यना काय साहेब सांगते, मन शुद्ध करा. चकोटी में गंगा तो. अरे तुकाराम महाराजांनीच काय संत कबीराने सांगून ठेवलं. कबीराचं पण ना आपण ऐकलं ना संत रविदासाचं ऐकलं. आपल्या बाया एवढ्या वेड्या झाल्या का साधू आणि बुवा बापूचं चांगलं आहे एवढं ऐकतात की आता आमच्या बौद्ध बांधवांच्या घरात कधी कधी जातो. काही लोक तर मला घरात नेतच नाही, मी बघतो काय काय घरात आहे. बाबासाहेबांचा फोटो भला मोठा हॉल मध्ये असतो. कशाला, सुधारलेले बौद्ध टाकायचा. कुणब्यांच्या घरात गेलो
तुकाराम महाराजांचा भला मोठा फोटो असतो कशाला? सुधारलेल्या कुणबी सांगण्यासाठी. आग्र्यांच्या घरात गेलो, लोकनेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील, हिराजी गोमाजी, एवढेच नाही हो. ज्यांनी ज्यांनी फासावरती लटकवलं त्यांचे आम्ही फोटो लावतो का? हुतात्मा म्हणून. अरे ते फोटो लावून तुमची महानता सांगू नका. माल्यांच्या घरात गेला ज्योतिराव फुलेंचा फोटो दिसतो, मराठ्यांच्या घरात गेला शिवरायांचा फोटो दिसतो, आणि बाबासाहेबांच्या घरात गेला आपल्या बौद्धाच्या तर बाबासाहेबांचा फोटो दिसतो. अरे फोटो सुधारलेले बौद्ध, सुधारलेले कुणबी, सुधारलेले माली, सुधारलेले शिंपी हे सांगण्यासाठी लावू नका. तर फोटोवरून तुमचा दर्जा ठरत नसतो, तुमच्या घरात विचारांचा दर्जा काय आहे तेव्हा त्या फोटोला न्याय मिळत असतो. किचन मध्ये गेल्यावर कळतो आपल्या विचारांचा दर्जा काय आहे. मी काही बौद्ध समाजाच्या किचन मध्ये जातो, तेवढा प्रेम असल्यामुळं, किचन मध्ये गेल्यावर कळतो अरे तुमचा त्यांनी नाही उद्धार केला, तुमचा केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी उद्धार केला. लक्षात ठेवा, जर बाबासाहेबांनी उद्धार केला तर आम्ही कुणाचे अनुयायी पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात काय, बैसुनी निवांत चित्त शुद्ध करी तया सुखांत पारलोय. अरे तुमचं चित्त शुद्ध पाहिजे, मग ते शुद्ध करण्यासाठी काय करा? जाऊन या तीर्थात तुवा काय केले, चर्म प्रक्षपिले वरी वरी. तीर्थाला जाऊन तुमचं चर्म धुवून अंतकरण शुद्ध होणार. आता अंतकरण विचारतो तुम्हाला, प्रामाणिकपणे सुना ज्या आता बसलेल्या आहेत त्यांनी फक्त हात वरती करा. आपल्याला सासू असावी असं किती सुनांना वाटतं? हात वरती करा. आणि सासवाने बघा स्वतःची सून पण हात वरती करा. अजून पण बघा आपली सून आहे काय? अरे बसल्या ठिकाणी तरी आता असावी 50 झाली. अरे आताच्या सुनांना वाटत नाही आपल्याला सासू असावी. आणि गौतम बुद्धांनी काय मंगल गाथेत दिलं? त्यांनी तेव्हा सांगितलं काय, माता पितू पठाणम पुत्रदार संगव अनाकुलाचे कमांतम येत मंगल. तुम्ही म्हणाला आगरी जरा जास्त इथं बौद्धाच्या पोरांनी फक्त उभा राहून मला याचा अर्थ सांगावा. सांगणारा कोण? ऐकणारे कोण? खरं आलं कुठून पाहिजे? तिकडून इकडं जाताय, कुठं इकडून तिकडं. अरे तुकाराम महाराजांच्या अगोदर तुकाराम महाराज म्हणतात माय बापे केवळ काशी तेने नव्हे जावे तीर्थाशी. तुकाराम महाराजांनी सांगितलं लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्ताईशी कळवल्याची जाती करी लाभावी न प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावारी होते. तुकाराम महाराज काय म्हणतात? लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्ताईशी कळवल्याची जाती करी लाभावी न प्रीती. अरे आई आणि वडील कोणताही स्वार्थ घेऊन आपल्याला लहानाचं मोठं करत नाही. एवढी माऊलीचं प्रेम करणारे आपले आई वडील, तिच्याकडे आज आमचा दृष्टिकोन कोणता चालू आहे? आमच्या आग्र्याच्या बाया काय म्हणतात? डोकऱ्यानी डोकरा मेला. कवी का उरण भागात त्या तुम्ही उरण भागात काही ना माहिती. मी नेहमी एक उदाहरण देतो. अरे जमीन विकून या जगात कुणी श्रीमंत झाला? जोरात बोला, जोरात बोला. टीडीसी बँक जमीन विकायला कर्ज देते का जमीन घ्यायला कर्ज देते? मग टीडीसी बँक मध्ये कर्ज घेणारे सर्व मारवाडी, आणि जमिनी कुणी घेतला? मारवाडीने. विकल्या कोणी? आमच्या बौद्धांनी कोणी घ्यानी? जास्त झाल्या म्हणजे झाले ना जास्त. रोड टचचं म्हणते भाव 4 लाख चालू आहे. 4 लाख नाही तुम्हाला आम्ही 3.5 लाखांनी देतो. आणि दलाल तर घ्यायलाच बसलं. दलाल पण आपलंच. दलालाला झुडून काढला पाहिजे गावागाव. कारण निम्म्या जमिनी कुणी विकल्या? आता बरं जमीन विकून श्रीमंत झाला, एक उदाहरण दाखव. एक आमच्या दादांनो ताईनं एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या पोरीचं लग्न नाही झालं तर लग्न करताना तुम्ही थाटामाटाच केलं पाहिजे असं. आणि माझी मुलींना सुद्धा विनंती आहे, तुमच्या हल्दीला डीजे नसला तरी चालेल, तुमच्या हल्दीला पाहुणे बाहेरचे नाही आले तरी चालतील, पण दारू वाटू. पण तुमच्या हल्दीला जमीन विकून तुमच्या हल्दी करू. जमीन विकून जर तुम्ही हल्दी करणार असाल तर तुमच्या सारख्या कपल करायच्या मुली मला शिव्या दिला तरी चालेल. कोणी आणला होता त्याला? चालवी आणला होता. शिव्या दिल्या तरी चालतील, पण मी वाईट बोलते का चांगलं सांगते? सांगा, चांगलं सांगते का नाही? जमीन विकून श्रीमंत कुणी झालेला? उलट जमीन विकली आणि काही काळ श्रीमंत टिकली, नंतर मात्र त्याच्याकडे 10 रुपये माग, याच्याकडे 50 रुपये माग, याच्याकडे 500 माग. आली परिस्थिती, आली परिस्थिती, आली परिस्थिती. अरे जमीन विकून कोणी श्रीमंत होत नाही. शक्य झालं तर जमीन विकत घ्या, पण विकू नका. अरे उरणकरांनी स्वस्तात जमिनी विकल्या. जेवढ्यानी 20 वर्ष अगोदर काही जमीन विकल्या होत्या ना, ती कोणीच मावशी मच्छी विकायला बसायची 20 वर्ष अगोदर. निसर्गाने बरं झालं घाटवळ साहेब, घाटवळ साहेब, सॉरी घाटवळ साहेब, पण घाटवळ साहेब बरेच कोकणात आहे.
ते पण कलेक्टर पण आहेत, PSI आहेत, PI आहेत, तुम्ही पण त्यातले जात चुकून त्यातलं नाव आलं बरोबर. आडनावाची तीच होती, त्यामुळे आश्चर्य वाटला. बरीच आहेत आडनावं. मग एक गोष्ट लक्षात ठेवा दादांनो, की आग्र्यामध्ये जमीन विकली आणि कोळी मावशी बसली होती. निसर्गाने बरं झालं 10 अंगठ्या दिल्या म्हणून आता ते 20 अंगठ्या खातात असे. हे इकडे लक्ष द्या, असे 20 अंगठ्या खातात असे. आणि त्या मच्छी मारणीकडे जातात कोळी मावशीकडे. आणि ती कोळी मावशी अशी मच्छी विकायला बसलेली असते. जी जमीन विकतात त्यांची प्रथा लागते. तुम्ही बघा, तुम्हाला पण अनुभव असेल, दिसले कोण असते असे पण. तर असं जातात ते आणि कोळी मावशी अशी बसलेली असते. 20 वर्षापूर्वी जमीन विकलेली कोळी मावशी. आणि जमीन विकलेला माणूस कसा होता, अरे 2-2 अंगठ्या घातल्या आणि त्या कोळी मावशीला काय म्हणायचं, मावशी ही कवऱ्याला मच्छी दिलीस, ही कवऱ्याला दिलीस, ही कवऱ्याला दिलीस. त्या कोळी मावशीला समज ह्याला रोग कोणता आहे, ह्याला मच्छी नाही विचारायची, ह्याच्या हातातल्या काय दाखवायचे आहेत. कोळी मावशी पण जमीन विकली होती ना, पण तिने हातात अंगठ्या नव्हत्या घातल्या, तिने पायात अंगठ्या घातल्या होत्या. तर त्याने हाताने विचारत होतो, मावशी ही कवऱ्याला दिलीस, ही कवऱ्याला दिलीस. आमची कोळीबाई उरणकर तिची पण जमीन विकली होती, तिने 1 एकर होती ती पण. मग ती काय म्हणते, 30ला दिली, 35ला दिली. तुला रोग लागलाय तो. 20 वर्षापूर्वी आमचा आगरी बांधव बुलेट मध्ये फिरत होता, BMW मध्ये, फॉर्च्युनर मध्ये फिरत होता. 20 वर्षानंतर आमचा आगरी कोळी बांधव सर्व पनवेलच्या स्टेशनवरती आहे रिक्षा. दिवसा म्हणते फॉर्च्युनर नाही चालवायची, दिवसा रिक्षा चालवायची. आणि लोकांच्या हल्दीला जाताना फॉर्च्युनर घेऊन जातं का, पेट्रोल टाकायला पैसे रिक्षावर. आज काय तुमची परिस्थिती आहे सांगा ना, जमीन विकल्याची. आज पेट्रोल टाकायला पैसे नाही, बंगले अपाड बांधा, बाबासाहेबांच्या संविधानाने बांधा. बंगले अपाड बांधा, बाबासाहेबांच्या नोकरीतून बांधा. बंगले अपाड बांधा, प्रमोशन मधून, इन्क्रीमेंट मधून, पेन्शन मधून बांधा, कुणाचा विरोध नाही. पण जमीन विकून बंगला बांधला बाबासाहेबांची पुण्याई. आणि म्हणून जमीन विकत नाही घेता आली तरी चालेल, पण विकू. आज काय परिस्थिती आहे उरणकरांची. अरे ज्यांच्या हातामध्ये 10 अंगठ्या असायच्या, रिक्षावरती डायरेक्ट, रिक्षावर मॅनेजमेंट त्यांची, कंपनी त्यांची, इंजिनियर त्यांचे, एक्झिक्युटिव्ह त्यांचे, सुपरवायझर त्यांचा. आमचा आगरी येऊ दे गाडी, येऊ दे गाडी, येऊ दे गाडी. वॉचमॅन कुणाचा, कुणाचा कुणाचा, आपला बौद्ध बांधव. येऊ दे गाडी, येऊ दे. हॅलो गे तर माझ्या पगारात जाणार आहे. अरे कंपनी त्यांची, मॅनेजमेंट त्यांची, इंजिनियर त्यांचा, एक्झिक्युटिव्ह त्यांचा, संपूर्ण मॅनेजमेंट त्यांची, जागा आमची, कंपनी त्यांची. बरोबर का नाही. वॉचमॅन आमचे, कंपनी त्यांची. परिस्थिती बदलली पाहिजे का नाही. जर तुम्हाला वाटतं कंपनीमध्ये मॅनेजमेंट आमची असली पाहिजे, इंजिनियर आमचे पाहिजे, एक्झिक्युटिव्ह आमचे पाहिजे, तर जागा द्या, पण भाड्यानं द्या. तुमची कंपनी तोट्यात गेली, तुमचा फौजा बिस्तर गुंडा चालते व्हा, पण जागा मात्र शेतकऱ्याच्या नावावर राहू द्या. पिढ्याना पिढ्या भाडा घरात येत राहील. वराला एखादा उद्योग नाही सापडला तर किमान भाड्यावर तरी पोरगा, भाड्याच्या गाडी भाड्या येतो त्यातली जगत. बरोबर का नाही साले साहेब, खोटं बोलतोय का. काही पक्षाच्या लोकांना वाईट वाटलं, पण वाटू दे. वाटलं तर काय झालं वाईट, जे मला ज्यांनी बोललं त्यांना वाईट वाटणार नाहीये. आता त्यांना माहितीये मी कसं बोलणार, कारण मी कडू बोलणार. पण तुकाराम महाराजांचा प्रमाण आहे, सत्य सांगा लोकांना जरी कडू लागे चला पुढे, नाही आणे कोणी. सत्य सत्याशी म्हणे गेले गाई मानले नाही बहुमाता. तुकाराम महाराज म्हणतात सत्य सांगा लोकांना जरी कडू लागे चला पुढे, नाही आले कोणी. आता तुम्हाला पहिला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन ह्याचे आमा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण पिढे, तुका म्हणे आमा याची करणे. आत्माला तुम्हाला प्रश्न विचारायचे बघा. धर्माचं पालन करा पण पाखंड. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं. तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही अन्न परी मेल्यावरती. आता मला कांबळे कुटुंबाला एकच विनंती करायची, तुम्ही करा उद्या तर तुम्ही जेवण घालणार, माझं काय ऐकणार. तुम्ही घाला, जेवण घाला, पण जो गरीब असेल त्या बांधवाला एकच विनंती करतो, आपला बाप मेला, आई मेली, मग गावात जेवण घालू. उलट तोच पैसा वाचवा आणि तुमच्या नातवंडाला चांगला शिकवा. ती तुमच्या आजोबाची पुण्याई नाही, लक्षात ठेवा. जेवण घालून पैसे खर्च करू तुमच्याकडे जास्त तुम्ही कर्मचारी, तुमची सवय ह्याला लागली ना. तो बिचारा कर्ज काढतो, PTC बँकेत जातो, मॅनेजर आपला कोल्हापूरचाच आहे, तो म्हणतो साहेब 5,000 द्या. PTC बँक वाला म्हणतो काय देतो, हा घ्या बायकोचा, 1 तोला नाही, 2 तोला नाही, 1.25 तोल्याचा ठेवा.
ठेवल्यानंतर ध्यान आणि सासऱ्याचं काय केले दिवस काढले. मी एकच विनंती करतो, जो इथं गरीब माणूस असेल गरजू माणूस असेल त्याला एकच विनंती आहे, लोकांचं पाहून तुम्ही करू. अरे तुकाराम महाराजांचा मी बोलत नाही, आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितलंय काय, तीर्थी धोडा पाणी देव रोकडा सज्जनी, भुके नाही अन्न परी मेल्यावरती पिंडदान. अरे तीर्थी धोडा पाणी देव रोकडा सज्जनी, भुके नाही अन्न परी मेल्यावरती पिंडदान. तुकाराम महाराज काय म्हणतात, तीर्थी धोडा पाणी धोंड्याला तीर्थ्याला दान देण्यापेक्षा जो रोकडा देतो खरा त्याच्यामध्ये काय आहे, भगवंत आहे, ईश्वर आहे, देव आहे, अल्लाह आहे, सर्व आहे तुमचा. पण मेल्यानंतर देऊ. आमच्या आजीचा गेल्या वर्षी नवरा वारला माझा आजोबा, आता सर्वांनी कहाणी ऐका. आजोबा वारला, आजी म्हणते रोशन कावकावलीला घरी ये. कशाला आजोबा म्हणते येणार आहे. म्हणलं मी कशा मध्ये बारका नातू तू आहे ना, नातवाच्या हस्तेमध्ये वाण ठेवायचं. वाण तुमच्याकडे असर पडता मला माहिती, परगीवर वाण ठेवता का नाही काढून. तर आजीला म्हटलं आजोबा तर मेला, आता येणार कसा. आजी म्हणते कावकावली मला आपल्यात करायला लागते, ये रे तू. मला माहिती तू माझं ऐकणार नाहीस, पण आजोबाला बरं वाटत. बरं आजोबाला बरं वाटत असेल तर येतो. गेलो कावकावलीला. रतांबे साहेब कावकावलीला गेलो, काय झालं माहितीये का, आजीनं ताट भरला, थोडी भाजी, थोड्या चवळीची भाजी, सुकट, बोंबील, वाकट्या, सोडे ठेवले आणि थोडी दारू. आजीला म्हटलं दारू पियाचा मला माहित होता आपला आजोबा, पण आजोबाला डायबिटीस होता, रसगुल्ला कशाला ठेवलास. मेला म्हणते खाऊन खाऊन दमला तरी म्हणते डायबिटीस तरी खायचा ठेवला म्हणते प्रेमाने. तुझ्या मुलंच बोलू गेला रसगुल्ला देऊन तुम्ही पाठवलास त्याला. म्हणजे नको असं काय बोलू नको, ठेवला ताट. तुकाराम महाराजांचा प्रमाण आहे का, तीर्थी धोडा पाणी देवा रोकडा सज्जनी, भुके नाही अन्न परत पिल्यावरती पिणत. माझी आजी काय करते, जेव्हा नवरा जिवंत होता मेला दिलं ना असं देत होती, पण मेला तरी देते. आता मेल्यामध्ये आजोबा खायला येणार आहे का, बरं नाही तिचा आला आजा असं ठेवलं ताट, ताट वरती ठेवला. ताट वरती ठेवल्यावरती अरे संत कबीर म्हणायचे, काय म्हणायचे, जिंदा बाप कोई ना पूजे मरा बाप पूजवाया, मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया, कबीरा कौवे को बाप बनाया. आता तुम्ही ऐकून हैराण व्हाल, तो कावल्याला काय म्हणते माझी आजी, चांगली बोलत होती आजी. 2 मिनिटांमध्ये आजीची भाषा बदलली. आजी काय म्हणते, काव 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 काव. कावला आला, कावला आला. आजी मला म्हणते बघ रोशन आजोबा आला. म्हटलं कोण, कावला आला. म्हटलं आपल्या आजोबाचा आपल्या मांजरीवर आपल्या टॉमीवर प्रेम होता, एका टॉमीला आजोबा चालला होता, मला कावल्याचा काय संबंध. बरं आजोबा आपला गोरा आणि काला कसा कावला. आजोबा आपला गोरा, कावला कसा काला. तो म्हणते नाही बाबा असंच असतं रे. म्हटलं तुला जन्माच्या गाठी. म्हटलं कसल्या गाठी, 7 जन्माच्या गाठी. म्हटलं कशा. अगं म्हटलं एखाद्या बाईला बेवडा नवरा मिळाला असेल तर तिने काय करावं, तिने पण म्हणते वडाला पुजावं आणि काय मागावं, योच बेवडा 7 जन्मी मिळू दे. ती ह्याच जन्मात कंटाळलेली असते. पण यांची प्रथा धर्माचे ग्रंथ काय सांगतात, यांचे धर्माचे ग्रंथ सांगतात आमच्या महिलांना 7 फेऱ्या मारा आणि 7 जन्मासाठी हाच पती मागा. बेवडा आहे, मारणार आहे, लाचार आहे, जुगारी आहे, शिव्या देतोय, जाळतोय, फोडतोय, मारतोय, तरी हाच पती तुम्हाला मिळाला पाहिजे. ह्यांनी कायदा यांचा बीपीसी ब्राह्मणी पिनल कोड यांचा काय सांगायचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतलं कलम 13 नसतं तर 1950च्या अगोदरचा मनुस्मृती कायदा काय सांगायचा, एखाद्या बाईचा नवरा मेला तिला चितेवरती जाळून टाका, तिला जगण्याचा अधिकार. इथल्या कुणब्यांच्या विधवा महिला जेवढ्या घरात जगतात ना, कुणब्यांच्याच नाही सर्व जाती धर्माच्या, ती पुण्याई तुमच्या आजोपंजोबाची नाही, ती पुण्याई डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांच्या लक्षात ठेवा. त्यामुळे विधवा महिला आमच्या घरात जगतात. आता कांबळे साहेब गेले, कांबळे काकूला पण पाठवायला लागले असते. खरं बोलतोय. तिला काय म्हणायचे, सती सती प्रथा. सती प्रथा याची काय होती, तर यांची सती प्रथा होती माय मावल्यानं कोणती, जर पुरुष वारला तर स्त्रीला चितेवरती जाळून टाका. माझ्या विधवा महिलांनो, तुम्ही जो जगताय ना तो जगण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी दिला, लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही जिवंत राहिल्या नसत्या. दुसरा महत्वाचा मुद्दा, मग जिवंत आहेत तर काय करा, धर्माचं पालन करा, पण पाखंड खंडन करा. पाखंडाला मान्य, पाखंड काय, कावला तुमचा
केली. आजोबांनी सुरुवात केली तर काय झालं मध्येच माहितीये का? आजोबा लगेच आमच्या आजीच्या ताटावर उठला आणि त्या सोन्या आईच्या ताटावर जाऊन बसला. आजीला विचारलं, काय का आजी तुझं कधी ब्रेकअप पॅचअप काय? आजी म्हणते माझा ब्रेकअप पण झाला नाही, पॅचअप पण झाला नाही. मग आजीला कधी 2 झापड झुपड मारले होतेस काय? नाही. मग आपल्या ताटावरचा आजोबा सोनी आईच्या ताटावर ते कशाला गेला? मग सोनी आईशी काय तिच्याकडे तर कधी गेलाच नाही. मग तू माहेरी गेल्यावर कधी गेला नाही कधी? अरे आमच्या का फुला, अरे म्हणून म्हणायचे संत कबीर म्हणायचे, जिंदा बाप कोई ना पूजे, जिवंत असताना पूजा करत नाहीत. जिंदा बाप कोई ना पूजे, मरा बाप पूजवाया, मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया कबीरा, कौवे को बाप बनाया सांगणारे आमच्या अवलाद. सांगा, परिस्थिती बदलली पाहिजे, बदलली पाहिजे का नाही? तुमच्या तोंडात हो येतच नाही. तुमच्या आता टाकल्या बसल्या असतील चमच्या ना करारा. कारण तुम्हाला खरं, कारण खऱ्याची दुनिया मेली. खऱ्याची दुनिया ना आईच मेली. कारण आईच आता खोटी बोलायला लागली. चारचं ऐकत नाही, चारीचं ऐकते. आईच खोटी बोलायला लागली. मग खऱ्याची दुनिया नाही राहिली. मग जाता जाता महत्वाचा मुद्दा सांगतो. 1.5 तास झाले मी या ठिकाणी बोलतोय. जिथं जिथं संधी मिळते तिथं बोलण्याचंच काम करतो. सकाळी मी रिपब्लिकन सेनेचे कोकणचे प्रमुख V.K. जाधव साहेब आमच्या नागोठण्यातले वारले, आनंदराज आंबेडकर साहेब यांचे पक्षाचे प्रमुख, तिथं होतो. आता तुमच्या समोर आहे. उद्या मोर्चात आहे. परत परवा अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला सोलापूरला आहे. आम्ही रोज कार्यक्रम आखतो. फक्त आजचा कार्यक्रम घेण्याचं एकमेव कारण साळवे साहेबांनी सांगितलं, तुम्हाला यायचंच आहे. खरं तर उद्या आमचा कार्यक्रम नियोजित आहे, त्याचे आयोजक आम्ही आहोत. त्या ताईवर अन्याय झाला, त्या निमित्ताने मोठा मोर्चा आहे. उठू नका, 2च लोक खाली बसा. एक मुद्दा महत्वाचा माणूस थांबणार आहे. बघा, मी सांगितलं तुम्हाला काय वाईट वाटलं का? बरं वाटलं. 1.5 तास कसा झाला तुम्हाला समजला का? नाही. मग ज्यांनी मला बोलवलं त्यांनी चांगलं केलं का वाईट केलं? पाठची पोरं बोलतच नाही. सर्वांनी ऐका आता शेवटचा मुद्दा गांभीर्यानं. काय तुकाराम महाराज काय म्हणतात, संत कबीर काय म्हणतात, जिंदा बाप कोई ना पूजे, मरा बाप पूजवाया, मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया. दादांनो, आमच्या रायगड जिल्ह्यातल्या सर्व आगरी समाजाने निर्णय घेतला. काय आता 12वा करायचा नाही. 12 दिवस दुःख जर आम्ही करत राहिलो तर पोरांच्या नोकऱ्या मुंबईच्या जातील. म्हणून आता आम्ही त्या 3ऱ्यावर आणला. आता आम्ही भटजी बोलवत नाही. आता आम्ही साहेब फोटो पूजनाने कार्य करतो. आता आम्ही भटजीला बोलून, म्हणजे गाडगे बाबा गेले होते. गाडगे बाबा म्हणत होते, अरे मला पोटाला भूक लागून राहिले, तुमच्या बापास हे पोचल का? तेव्हा तो भटजी काय म्हणतो, गाडगे बाबा तुम्हाला हे मिळणार नाही, हे स्वर्गात मध्ये पोचवायचं आहे. स्वर्गात, तिकडं चंद्रभागेच्या तीरी काठावर पंढरपूरच्या. गाडगेबा काय बोलले, गाडगेबा वराडी, त्यांची भाषा वराडी होती. गाडगेबा काय म्हणतात, घ्याले माले त्याले साले, अशी त्यांची भाषा. ते काय म्हणतात, अरे मले पोटाले भूक लागून राहिले भटजी, मले खायला दे. भटजी म्हटलं, नाही 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 नाही, हे जे अन्न आहे ना, या काकांच्या मुलाच्या स्वर्गात पोचवायचं. स्वर्गात. मग गाडगेबानी प्रश्न विचारला, हे जेवण स्वर्गात कसं पोचेल? काय सायकोलॉजी आहे, काय सायन्स आहे? सायन्स पूर्ण कळत असतं. मला काय म्हणायचं, काय सायन्स आहे? तर त्यांनी काय केलं, रत्नागिरी साहेब, गाडगेबानी त्यांना प्रश्न विचारला, हे जेवण स्वर्गात कसं बरं पोचेल? तर त्यांनी काय सांगितलं, हा धूर, हा धुराचा रस्ता, स्वर्गाचा रस्ता. धुराचा रस्ता, स्वर्गाचा रस्ता. सर्व माझ्या कुणबी बांधवांना एकच विनंती, अरे बाप मेल्यानंतर पुन्हा जन्माला येणार, तुमच्या असलेल्या पिढ्यांचा कल्याण करा, उद्धार करा. जो तुम्ही दान देऊन आपल्यामध्ये म्हण आहे, भटाला दिली ओसरी, बोला बोला बोला, भटाला दिली ओसरी, भट हातपाय बसरी. अरे तुमच्या पोराच्या पोटाला काजू बदाम पिस्ता देत नाही, पण तो आपल्या लग्नाला आला, 8वी नापास, दिवसाला 5 लग्न लावतो, एका लग्नाचे 5,000 घेतो, दिवसाला 25,000 कमवतो. कोण? 8वी नापास. तुमचा पोरगा 15वी वाला चेंबूरला जातो, साहेलला जातो, 15,000 पगार घेतो.
येण्या जाण्यामध्ये 5-10 हजार जातात. आईला 3,000 होतात. घे 3,000 मधनं 5,000 पडद्याला गेले. मग एकच लग्न साध्या पद्धतीने करा. दिबा पाटील साहेब सांगायचे, काय सांगायचे, जमिनीचा आलेला पैसा मुलाच्या शिक्षणावर खर्च करा. जमिनीच्या पैशातून जमीन घ्या आणि कर्मकांडाच्या आरी जाऊ नका. कर्मकांड करणं ही त्यांची रोजगार हमी योजना आहे. ज्या देवाऱ्यात माझी ताई गेली त्या देवाच्या समोर तिच्यावर बलात्कार झाला. कर्मकांडाची ती आहारी गेली नसती तर तिच्यावर बलात्कार झाला नसता. मी तुमच्या श्रद्धेला विरोध करत नाही, पण तुकाराम महाराज म्हणायचे, न पावे इतर देवाचे तोंड आमच्या विठ्ठलाची प्रचंड. विठ्ठल सर्वोत्तम राजा आहे, आपला सर्वोत्तम भूमिपुत्र आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या मंदिरात गेले. बाबासाहेब म्हणतात हा विठ्ठल हा समतेचा प्रतीक आहे. म्हणून जाता जाता फार महत्वाचा मुद्दा सांगतो, सर्वांनी गांभीर्याने ऐका. जेव्हा गाडगेबाबा बसले होते तिथं, मग गाडगेबाबा शेवटी ऐकायला तयारच म्हणजे धुराचा रस्ता मध्ये बापासने याच्यामध्ये जेवण पोहोचवायचं आहे. जेवण धुरात ना. ताई गाडगेबाबा पाण्यात उतरले, ओझरीत पाणी घेतला बाहेर टाकायला लागले, ओझरीत पाणी घेतला बाहेर टाकायला लागले, ओझरीत पाणी घेतला बाहेर टाकायला लागले. लोकांनी प्रश्न विचारला, गाडगेबाबा तुम्ही काय करताय? तुम्ही थोर कीर्तनकर, राष्ट्रीय कीर्तनकर गाडगेबाबा, तुम्ही पाणी बाहेर का टाकताय? गाडगेबाबाने उत्तर काय दिलं माहितीये का? तुम्हाला दिसत नाही मी माझ्या वावऱ्याशी पाणी घालून राहिलोय. गाडगेबाबा पाणी ओततायत कुठं? पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावर. आणि गाडगेबाबांचं वावर शेती कुठं? अमरावतीला. अमरावती पंढरपूर किती किलोमीटर? 150 किलोमीटर. गाडगेबाबा लोकांनी प्रश्न विचारला, गाडगेबाबा तुमचं पाणी अमरावतीला पोचल कसं? गाडगेबाबांनी त्यांना उत्तर दिलं, अरे माझं पंढरपुरातलं पाणी मी बाहेर टाकतोय, साधं 150 किलोमीटर वरती पोहोचू शकत नाही. मग तुमच्या बापाच्या स्वर्गाचा पत्त्याचा किलोमीटरच माहिती नाही, मग हे जेवण तिथं पोहोचल कसं? बरोबर टाळ्या गाडगेबाबांसाठी झाल्या पाहिजे. काय समजलं? मग आता काय करायचं? वराला खा राजा. अरे तुम्ही लोकांना देऊन देऊन आणि त्यांनी घेऊन घेऊन, बघा आपण दरवेळेस त्यांना भिक्षा देऊन देऊ देऊन देऊ देऊन देऊ देऊन देऊ देऊन देऊ त्याची पोट वर आणि त्यांनी घेऊन 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 तुमचा एवढा घेतला की तुमच्या काल्याची पाठ पण दिसत नाही. ठेव म्हणते काकाला द्यायचा तसा काकाला. मग काका पण यादी देतो, 1/2 किलो गोल, 1 किलो तेल, बदाम, काजू, पिस्ता, नारळ, तूर डाळ, मसूर डाळ, पूजेचं सामान एवढं. बर मग तो कुणाला? मालकाला नाही. काका गपचूप करत असा. झोली घेतली काकाने आणि काका गेला निघून. आईला म्हटलं काल 4,500चा मी सामान आणून दिला, गेला कुठं? काकाने म्हणते 5,051 पण घेतली, काका सामान पण घेऊन गेला. काकाला रेशनिंगची काय चिंता? आता आपल्याला 10 किलो तांदूळ भेटायला लागले भिकारी. आपण काकाला आपण 4,500चं सामान भरून देतो फुकट. काका कशाला? म्हणून टिंब टिंबला दिली ओसरी आणि टिंब टिंब हातपाय. आमच्यामध्ये म्हण होती, बळी तो कान इळी. अरे भटाला दिली ओसरी म्हणून भट हातपाय पसरी. तुमचं शोषण त्या व्यवस्थेने केलं, ते व्यवस्था ओळखायला शिका. व्यवस्थेने शोषण काय केलं? तुमचं शिक्षण बंदी घातली, शस्त्रबंदी घातली, राजेशाही बंदी घातली, तुम्हाला ज्ञानबंदी घातली. सर्व बंद्या घालून तुमच्या गळ्यात घालगण माझ्या पाठीला झाडू लावला आणि आम्हाला गुलाम लाचार केलं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची पोरं 1918ला राजरत्न असेल, हिंदूवती तुम्हाला माहिती असेल, हिंदू असेल, रमेश असेल, गंगाधर असेल आणि यशवंत असतील, भैयासाहेब असतील, यशवंत साहेब म्हणजे भैयासाहेब असतील, हे 5ही रत्नांना बाबासाहेबांनी जन्म दिला. 5 रत्नांना जन्म देण्याच्या अगोदर रमाईची किती पोरं? 4. रमेश, हिंदू, गंगाधर आणि 4था राजरत्न. 4ही मुलं ताई तुमच्या आणि आमच्यासाठी मातीत गाडलीत. मी बीकॉम LLB मुलगा आहे. 10,000 मुलांच्या मागे PhD साठी मुंबई विद्यापीठामध्ये नंबर लागतो, त्याच्यात पहिला माझा नंबर लागला. म्हणजे खुलखुला वाजवणार तर नाहीये. तुम्हाला काय वाटायचं पिंचोपाटी मधला आलाय कोणीतरी? PhDचा मी स्टुडंट आहे. रिव्हॉल्युशन वरती मी PhD करतोय. जमिनीच्या बदल्यात जमीन दिली पाहिजे हा विषय माझा EDचा आहे. म्हणजे बॉम्बे विद्यापीठाचा मी स्वतः PhDचा स्टुडंट आहे. आणि मी तुमच्या समोर विषय कोणता मांडते माहिती का? शेवटचा, की बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी जर PhD करू शकतो. का माहितीये का? त्याचं कारण, बाबासाहेबांची रमाई प्रचंड आजारी असायची, त्यांचा मुलगा प्रचंड आजारी असायचा, त्यांची इंदू गेली, रमेश गेला, गंगाधर गेला, राजरत्न बाबासाहेबांचा जिवंत होता. शेवटच्या क्षणाला होता. अरे भरल्या संसारामध्ये एखाद्याचा पोर निघून जातो ना, आईला किती वेदना होता त्या आईलाच फक्त माहिती असतं. कारण तिनं काय केलेलं असतं, 9 महिने 9 दिवस रमाईनं स्वतःच्या मुलाला
लहानाचं मोठं या गर्भात पहिल्यांदा केलेलं आहे. 9 महिने 9 दिवसानंतर राजरत्न जन्माला आणला. तिनं हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, नेत्राच्या ज्योती केला, तर हाताचा पालना केला आणि त्या रमाईनं त्याला बालोत्यावरती आणला, त्याची नाल कापली आणि लहानाचं थोडंफार काय मोठं केलं. बाबासाहेब आंबेडकर या कुणब्यांना ओबीसीना आरक्षण देण्यासाठी साऊथ ब्युरो कमिशन समोर 1918 ला भांडतायत. 1918 ला साऊथ ब्युरो कमिशन आलंय की कुणब्यांना आरक्षण द्या, ओबीसीना आरक्षण द्या. यासाठी बाबासाहेब भास्करराव जाधव करवीर नगरीचे कलेक्टर शाहू महाराजांच्या सांगण्यावरून बाबासाहेबांनी शाहू महाराजां भांडतायत इंग्रजांसमोर. आणि दुसरीकडं बाबासाहेबांचा राजरत्न 1918 ला आजारी पडलाय. एवढा आजारी पडला की रमाई रडायला लागली आणि रमाईनं पत्रीला बाबासाहेब 3 मुलं गेली हो. एक मुलगा तर गंगाधर निघून गेला, कळवलं नाही साधं. हा 4था मुलगा राजरत्न माझ्या डोळ्यासमोर निघून जाण्याची वेळ आली आहे. डबल निमोनिया झालाय. बाबासाहेब परत आले घरी, बिटी चालीमध्ये घेतले, मुलाला उराशी धरलं आणि मुलगा तापाने फणफणलाय पाहून बाबासाहेब आंबेडकर त्याला हॉस्पिटलला जमा करायला आले. दादर मध्ये गेले. बाबासाहेबांना डॉक्टर काय म्हणतात, तुमचा मुलगा वाचला पाहिजे अशी आमचे अतोनात प्रयत्न राहील, पण बाबासाहेब 52,000 जमा करा, औषध बाहेर आणायचे. बाबासाहेबांनी खिशात हात घातला. बाबाच्या खिशात पैसेच नव्हते. बाबासाहेब वनवन भटकले आणि कुणीतरी मला पैसे देईल म्हणून बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न करत राहिले. बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न करत राहिले. या उडे साहेब म्हणजे प्रयत्न करत, सर्वांनी इकडे लक्ष द्या, शेवटचा मुद्दा मला पण निघायचा. बाबासाहेब प्रयत्न करत राहिले की कुणीतरी पैसे देईल मला आणि कुणीतरी पैसे देईल, पण बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस कुणी मदत नाही केली. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा 12:30 अडीचच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये आले आणि बाबासाहेब म्हणतात, डॉक्टर साहेब सकाळ उजळू द्या, तुमचा पैसा आणून मी परत देतो. आणि बाबासाहेब ढसाढसा रडायला लागले, रमाई ढसाढसा रडायला लागल्या आणि रडता रडता रमाई म्हणते, बाबासाहेब तुमच्याकडे मी कधी काही मागितलं नाही, ना साडी मागितली, ना घर मागितलं, ना दागिने मागितले, पण बाबासाहेब फक्त एकच इच्छा आता, कोणती, शेवटचा मुलगा राजरत्न आहे. गंगाधर गेला, इंदू गेली, रमेश गेला, आता राजरत्न आहे. त्या राजरत्नाला वाचवण्यासाठी बाबासाहेब तुमच्या जीवाचं रान करा. बाबासाहेब आंबेडकर दिवसभर, रात्रीचा दिवस बाबासाहेबांनी केला, रात्रभर फिरले, कुणी पैसा उभा करू शकले नाही. 52,000 रुपये बाबासाहेबांना पाहिजेत. डबल निमोनिया झाला, तापाले फडफडलाय, मरणाच्या दारात पोर उभा आहे आणि बाबासाहेब आंबेडकर त्या पोराला उराशी लावतात. तापानं भरलेलं बाबासाहेबांच्या डोळ्यात पाण्याला रमाई ढसाढसा रडायला लागल्या आणि तेवढे डॉक्टर पुढे, डॉक्टर काय म्हणतात, बाबासाहेब तुम्ही जर पैसा उभा नाही केला, आम्ही बाहेरून औषध आणू शकत नाही, तुमच्या राजरत्नाला वाचू शकत नाही. राजरत्न किंचाला फोडतोय, ओरडतोय. बाबासाहेब डोळ्यासमोर राजरत्नाचा जीव चाललाय, प्राण सोडतोय. ही ज्ञानज्योत बाबासाहेब आंबेडकर असताना ज्ञानाचं प्रतीक बाबासाहेब आंबेडकर होते त्या काळामध्ये. पण या समाजासाठी बाबासाहेबांची परिस्थिती हलाखीची होती. कोर्टमध्ये हात घातला, पैसे नाहीत. बाबासाहेबांनी त्या मुलाला उराशी धरलं आणि शेवटी त्या मुलाची प्राणज्योत मावली. बाबासाहेब रडायला लागले, रमाई रडायला लागल्या. रमाई म्हणतात, बाबासाहेब उभ्या हयातीमध्ये मी कधी साडी घ्या, बंगला घ्या, गाडी घ्या, तुमच्याकडे दागिने सुद्धा मागितले नाही, पण बाबासाहेब शेवटचा मुलगा राजरत्न होता, गोंडस होता, सिंहासारखा दिसायला. तुम्ही म्हणता हा बछडा आहे, भविष्यात हा भीमरावांचा वारसा चालवेल असे म्हणणारे बाबासाहेब तुम्ही. तुमच्या डोळ्यात देखत आपला राजरत्न निघून गेला आणि बाबासाहेब ढसा रडायला लागले. रात्री 2:30 वाजले, सकाळी 4:45 वाजता त्या मुलाचं शव घेऊन बाबासाहेब बिटी चालीमध्ये आले. लोक जमा झाले आणि लोक म्हणायला लागले, आंबेडकर आता तुम्ही किती रडणार, पण तुमच्या रडण्याच्या अगोदर आता बस झालं रडणं. रात्रभर बाबासाहेब तुम्ही रडताय. राजरत्न तुमचा खूप जवळचा होता, राजरत्नावर तुमचं खूप प्रेम होते, पण बाबासाहेब आता तुम्ही रडू नका. बाबासाहेब हंबरडा देऊन रोड रडत होते आणि शेवटी लोकांनी म्हटलं, आंबेडकर आता रडणं बंद करा, तुमच्या मुलाचा शव दफन करायला गेलं पाहिजे, दफन करण्यासाठी कफन पाहिजे, कफनासाठी तरी बाबासाहेब तुम्ही 5 रुपये द्या. बाबासाहेब परत ढसा रडायला लागले. बाबासाहेबांना कल्पना आली, अरे माझा मुलगा मला सोडून गेलाय, औषध उपचारासाठी तर पैसा नव्हताच, पण माझ्या राजरत्नाच्या शवावर दफन करायला कपण्यासाठी सुद्धा या आंबेडकरांकडे 5 रुपये नाही. एका बापाचं दुर्दैव ते काय. बाबासाहेब ढसा रडतात तरी कार्यकर्त्यांना बाबासाहेब म्हणतात, लोक माझ्याकडे आता माझा मुलगा सोडून गेला. आंबेडकर ढसा रडतोय, पण त्याहून अधिक दुःख की या बाबासाहेबांकडे, आंबेडकरांकडे मुलाच्या शवावर दफन करायला कपण्यासाठी आज 5 रुपये नाहीये. बाबासाहेबांच्या पत्नीनं रमाईनं आपल्या फाटलेल्या साडीचा पदर फाडून त्याला दफन केलं. रमाई थोड्या दिवसांनी आजारी झाल्या. 1.5 तासाच्या प्रबोधनातून शेवटचा फार महत्वाचा मुद्दा आहे. मी महिलांना एकच आवाहन करतो, तुमचा नवरा राजकारणात असेल,
समाजकारणात असेल, धर्मकारणात असेल, धम्म कार्यात असेल, तर एकच तुम्हाला विनंती आहे, जर रमाईने ते कष्ट घेतले नसते तर बाबासाहेब एवढं चांगलं ऐश्वर्य निर्माण करू शकले नसते. बाबासाहेब रमाईच्या समोर रडत होते, रमाई बाबासाहेबांसमोर रडत होती. 7-8 दिवस नाही गेले तर रमाई आजारी पडल्या, एवढ्या आजारी पडल्या की नानकचंद्र तू बाबासाहेबांना भेटायला, त्याच्या अगोदर त्यांचे चिटणीस वेगळे होते, जेव्हा भेटायला आले ना तर बाबासाहेबांच्या बद्दल काय बोलतात माहितीये का? हो, आंबेडकर तर तुमचे झालेत, साहेब फक्त घरी आले तर साहेब मला 3च प्रश्न विचारतात, बायको म्हणून माझ्यासाठी वेल नाही बाबासाहेबांकडं. रमाई काय म्हणते बाबासाहेबांना, मी बायको आहे त्यांची आणि हक्काचा अधिकार आहे मला त्यांच्यावर, मला वेल त्यांनी दिला पाहिजे. पण बाबासाहेब मला वेल देत नाही, त्यांच्या चिटणीसाला बाबासाहेबांच्या रमाई सांगतात काय, अहो ते आंबेडकर आता समाजाचे झाले, ते तर तुमचे झाले, तुमच्या संघटनेचे झाले, पण बाबासाहेब एका बायको म्हणून मला वेल, नवरा म्हणून वेल द्यायला पाहिजे, बायकोला वेल देत नाही. फक्त 3च प्रश्न विचारतात. चिटणीसाला प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्हाला वेल देत नाही. रमाई सांगतात फक्त 3च प्रश्न विचारतात बाबासाहेब, रमा जेवलीस का, रमा गोळ्या घेतल्यास का, रमा आता झोपी जा. हे 3च प्रश्न बायको म्हणून मला फक्त विचारतात आणि पुढचा वेळ बाबासाहेब देत नाही. दिवस रात्र त्या वरच्या खोलीमध्ये ते अभ्यास करतात. जेव्हा ही गोष्ट चिटणीसाने बाबासाहेबांना सांगितली की बाबासाहेब तुमची बायको तुमच्यावरती आरोप करते की माझ्यासाठी तुमच्या बाबासाहेबांकडे आता वेळ राहिला नाही, एक बायको म्हणून माझ्यासोबत संवाद करायला पाहिजे. बाबासाहेबांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं आणि बाबासाहेब डोळ्यात पाणी म्हणून त्या चिटणीसाला म्हणतात, माझ्या बायकोने तरी माझ्यावर आरोप नाही करायला पाहिजे का? तुम्ही बायको म्हणून तुमच्या नवऱ्या जर बाबासाहेबांचं काम करत असेल तर आपली बायको म्हणून, आपली पत्नी म्हणून, आपली सहचर्य म्हणून, आपली अर्धांगी म्हणून आपली भूमिका का असली पाहिजे, हे बाबासाहेबांच्या चरित्रातून शिकायला मिळतं. बाबासाहेब काय म्हणतात, माझ्या रामूने तरी माझ्यावरती आरोप नाही केला पाहिजे का? कारण रामूला सांभाळण्यासाठी तिला जो आजार झालाय त्यासाठी तिला डॉक्टर ठेवलाय, तिच्या खंडाल्यामधून मी तिला वडिलांना बोलवलंय, जाधव म्हणजे तिच्या भाऊंना सुद्धा बोलवलंय मी, रमाला सांभाळण्यासाठी तिचा भाऊ बोलवलाय, डॉक्टर ठेवलेला आहे, तिच्या वडिलांना बोललाय. पण नानक, हा माझा समाज ज्याला हजारो वर्षाचा रोग लागलेला आहे, रमाला जो आजार झालाय तो आजार दूर करण्यासाठी डॉक्टर आहेत, वडील आहे, तिचा भाऊ आहे, पण या समाजाला 2500 वर्षापासून रोग लागलाय, त्या रोगाचा एकही डॉक्टर नाहीये, फक्त आणि फक्त ह्या रोगाचा आजार दूर करणारा हा भीमराव रामजी आंबेडकर एकटा डॉक्टर आहे, म्हणून वेळ देऊ शकत नाही. मग आता मला सांगा, जर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला वेळ दिला असता, शेवटी बाबासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांची बैठक घेतात, लोक प्रश्न करतात, बाबासाहेब आंबेडकर तुम्ही काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये गेलात, काँग्रेस सोबत तुम्ही मॅनेज झालात, बाबासाहेबांनी भर मीटिंग मध्ये सांगितलं, अरे माझी पर्सनल गोष्ट कधी मी तुम्हाला सांगितली नाही, बाबासाहेबांना सांगावी लागली, नानक उभ्या हयातीमध्ये माझ्या बायको सोबत कॉम्प्रोमाइज केला नाही, तिला वेळ दिला नाही, रामूला कधी वेळ दिला नाही, माझ्या 4 मुलांना कधी वेळ दिला नाही, ह्या भारताच्या हितासाठी, भारताच्या लोकांसाठी मी माझी मुलं या भारताच्या मातीत गाळली आहेत, पण कधी असा आरोप केला नाही चळवळीसाठी माझी मुलं मी मातीला दिली, मी माझी व्यथा कधी कार्यकर्त्यांना सांगितली नाही, पण हे कार्यकर्ते, मी आज लॉ मिनिस्टर झालो, कायदे मंत्री झालो, पाटबंधारे खात्याचा मी प्रमुख झालो, मी अर्थमंत्री झालो, मी नद्या एकीकरण करण्यासाठी जर प्रमुख नेमलो गेलोय तो काँग्रेसच्या योगदानामुळे नाही, तर ज्ञानाचा पंडित म्हणून योजना दिली, ज्ञानाचा पंडित म्हणून काही प्रचार बाबासाहेबांबद्दल तुम्ही करू नका, खोटाचा प्रचार अजिबात करू नका. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे त्रिकाल पंडित होते. आज सांगते कोलंबिया विद्यापीठ त्यांच्या बराबरीचा विद्यार्थी आज जन्माला अजून आला नाही, एवढे विद्वान. गांधीजी डबल मॅट्रिक नापास होते, त्या बाबासाहेब लंडनला आपल्यासाठी लढत होते ना 1932 ला, 24 सप्टेंबर 1932 ला पुन्हा करार झाला. बाबासाहेब इंग्रजांना सांगतायत डबल मताचा अधिकार द्या, एक कॅन्डिडेट निवडण्याचा, एक संसदेमध्ये पाठवण्याचा, त्याला एडल्ट फ्रँचाइज म्हणतात. गांधीजीने म्हटलं मी अस्पृश्यांचा नेता आहे, बाबासाहेब म्हटले मी अस्पृश्यांचा नेता आहे. तुम्हाला कल्पना नसेल, गांधीजीनं आपलं बहुमत असावं म्हणून लंडन मध्ये पत्र लिहून पाठवली, मला पत्र पाठवा, आणि बाबासाहेबांना सांगितलं सर्व लोकांना की माझ्या समर्थनात लंडन मध्ये जास्तीत जास्त पत्र पाठवा, जास्तीत जास्त तार पाठवा. लाखोची पत्र बाबासाहेबांच्या नावाने गेली आणि गांधीजींच्या नावाने एवढी पत्र गेली का त्यांना मस्तच येत नाही, फक्त दोन, एक पत्र पुण्याचा, दुसरा पत्र त्यांच्या गावाचा. तोही कसा, तो आजही कार्यकर्ता काँग्रेसमध्ये,
त्यांची 2 पत्र गेली का आमचे तुम्ही नेत्या. पण लाखो बहुजनांनी पत्र पाठवल्याने सांगितलं लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये की आमचे नेते हे एकटे बाबासाहेबच आहेत आणि बाबासाहेब म्हणतील ती आमची मागणी आहे. गांधीजी म्हणायचे जर आम्हाला मताचा अधिकार नाही, टॅक्स धारक लोकांना मताचा अधिकार असेल, जमीनदार लोकांना मताचा अधिकार असेल आणि राजा लोकांना मताचा अधिकार असेल तर माझी जनता जन्म घेते आणि मृत्यू होते, हातावरती आणते, पानावरती खाते, जमिनी सावकाराच्या खोतांच्या ताब्यामध्ये आहेत. आमची जनता कसते, फक्त जगण्यासाठीचा अन्न त्यांच्याकडे आहे. आज तुमच्या मताची किंमत शेवटच्या धार्मिक कार्यानंतर शेवटचा मुद्दा सांगतोय, 500 रुपयाला विकू नका, 1000 रुपयाला विकू नका. आपला खरा प्रतिनिधी ओळखा आणि आपला मत विकण्यापेक्षा बाबासाहेब सांगायचे अरे मत विकणं म्हणजे घरातल्या आईच्या आबरू विकणं आहे. बाबासाहेब लढाई लढतायत, त्या मताचा अधिकार घेऊन बाबासाहेब 1932 ला भारतात येतात. सविताबाई कबीर त्यांच्या पत्नी आनंद होतो. बाबासाहेब म्हणतात तुम्ही हसताय का? सविताबाईंना बाबासाहेब म्हणतात या भीमरावांना आज पहिल्यांदा आनंद झालाय का? 2500 वर्षाचा इतिहास, राजाच्या पोटात आणि राणीच्या पोटात जन्म घ्यायचा राजा आज मताच्या पेटीत माझा समाज राजा होणार आहे. हा अधिकार घेऊन आलोय. मला सांगा आता तुम्ही 500 रुपये घेता, 1000 रुपये घेता, त्या 4 पोरांची किंमत घेता का बाबासाहेबांच्या? सांगा ना. वाईट बोलतो तुम्हाला राग येईल. बाबासाहेबांना नारायण काजवलकर 8वी नापास झालेल्या पोरांना हरवलं. बाबासाहेब 32 डिग्री घेतलेला माणूस त्याच्या सत्काराला गेले आणि त्या नारायण काजवलकरला काय म्हटले माहितीये का? काजवलकर नेहरू ने तुझा भी गधा बनाया लेकिन गधे के सामने ये हाथी बैठ भी जाए तो गधे से ऊंचा ये हाथी ही रहता है. असे सांगणारे बाबासाहेब आंबेडकर का आपला समाज हाती सारखा आहे, आपला समाज हाती सारखा आहे. पण आपण विसरलो. माझ्या माय म्हणाल कुणबी बांधवानो, आपल्या मताचा अधिकार विकू नका. तो अधिकार 4 मुलं घालवली बाबासाहेबांनी, ते पण ऐश्वर्यामध्ये जगू शकले असते. शेवटचा मुद्दा गांभीर्याने सर्वांनी ऐका. बाबासाहेबांचे कार्यकर्ते बाबासाहेबांना राजहंसवरती भेटायला गेले आणि बाबासाहेबांची बाजूला एक खोली होती जी पिढ्याने पिढ्या बाबासाहेब तिच्यात म्हणजे 1 दशक 2 दशक 3 दशक तिच्यातच राहिले 30-40 वर्ष. आणि मग कार्यकर्ते म्हणायला लागले अहो बाबासाहेब तुम्ही एवढे विद्वान आहात, तुम्ही एवढा मोठा राजगृह बांधलात, पण या राजगृहामध्ये तुम्ही का राहत नाहीत? तर बाबासाहेब सांगतात, गांभीर्याने सर्वांनी ऐका. बाबासाहेब काय सांगतात, या वर्णव्यवस्थेनं कनिष्ठ पातळीवरती जन्माला आलं तर त्याला वरिष्ठ जाता येत नाही. ही 4 मजली इमारत, एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र म्हणून जन्म घेतला तर त्याला 4थ्या वर्णामध्ये जाता येत नाही. जर पहिल्या मजल्यावर जन्माला आला तर मृत्यू पहिल्या मजल्यावर, जन्म पहिल्या मजल्यावरच होतो. त्याला कुठं सीडीच नाही वरती चढायला. पण मी या राजगृहात का राहत नाही माहितीये का? या झोपडीत, या छोट्याशा घरात का राहतो? कारण प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांना, प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना जेव्हा जेव्हा ते माझ्या राजगृहात येतील तर याची जाणीव राहिली पाहिजे. कोणती? बाबासाहेब आंबेडकर या झोपडीत राजगृह उभं करू शकतात, पण या झोपडीतला असलेला कार्यकर्ता त्या राजगृहात राहण्यासाठी जाईल. पण राहणाऱ्या कार्यकर्त्याला जाणीव राहावी का माझा समाज आजही त्या झोपडीत आहे म्हणून मी राजगृहावर राहत नाही. हा बाबासाहेबांचा संदेश आहे. जाता जाता 3 महत्वाचे मुद्दे सांगितले, फार महत्वाचे होते. आपण कौटुंबिक मार्गदर्शन घेतलं, आपण धार्मिक मार्गदर्शन घेतलं, आपलं जे काही सामूहिक प्रबोधन करण्याचा मी प्रयत्न केला तो प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. माझा सकाळी एका ठिकाणी वारकरी प्रवचन होता, त्यामुळे त्या ठिकाणी अशाच पोशाखामध्ये होतो, तसंच तुमच्या इथं म्हणा आलो. त्यामुळे मी परत प्रश्न विचारतो, वयानं लहान आहे, उघडे साहेबांना पण माझी सर्व मंडळी प्रत्येक कार्यक्रमाला असते, सुखदुःखामध्ये उघडे साहेब नेहमी असतात, प्रत्येक कार्यक्रमाला जातात, प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात. सर्वच आपली मंडळी, साळवे साहेब असतील, रतांबे साहेब असतील, हे रतांबे साहेब असतील, आपले राजेश चंदने सर असतील, सर्व कांबळे कुटुंब असेल. म्हणजे मला फक्त एकच विनंती करायची आणि एकच शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मी या 2 तासामध्ये जे काही बोललो त्याच्यामध्ये खरंच तुम्हाला असं काही वाईट वाटलं का? वाटलं का? फक्त एक वाईट वाटू द्या, आता इथून विकायचं. अरे बाबासाहेबांचा मुरबाड तालुक्यामध्ये असा कशाला असा माहितीये का? असा कशाला? बाबासाहेब म्हणतात अरे शरीराची किंमत नाही ओळखता आली तरी चालेल, पण या बोटाची किंमत ओळखा. ह्या बोटामध्ये राजाला भिकारी आणि भिकाऱ्याला राजा करण्याची ताकद तुम्हाला दिलेली आहे. म्हणून आम्ही विचारलो दादांना जाता जाता एकच संदेश देतो, प्रामाणिकपणे भारताचं संविधान हे साक्षरता झालं पाहिजे. त्यासाठी शिवराज्य